तुटे भवरोग संचित क्रियामान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसो न शके पाप जाय त्रिविधो ताप ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म तुका म्हणे माया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म विठोबा संचित क्रियामान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूप सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय सर्वांच्या अंतःकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचे चार चरणांचा आणि विठोबाच्या नामाचा महिमा वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबारा आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना म्हणतो श्री संतांची संतांच्या माता चरणावरील साष्टांग करी दंडवत
विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख तुटे भवरोग संचित क्रियामान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहातील असणारे प्रथम क्रमांकाची भगवंताची कीर्तन रूपी सेवा हे अकारण करुणावरून आले भक्तकाम कल्पतरून भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबर या अभंगाच्या माध्यमातून भगवंताचं नाम किती श्रेष्ठ आहे त्याचं काय सामर्थ्य आहे ते वर्णन करून सांगतात. काय सांगतात महाराज सांगतात याच्यावर जीवमात्रांकडे जर आपण पाहू लागलो तर हे सर्वच मंडळी भवबंधनात अडकलेली आहे आणि हे भवरूपी बंधनच आहे जे अनादी कालापासून जीवाच्या मागे लागले ते काही केलं सुटत नाही. कितीतरी जन्मचे जन्म होऊन गेले, कितीतरी वेळेला जन्माला यावं लागलं, कितीतरी वेळेला मरावं लागलं. आजपर्यंत सगळे लोक सगळं झाले, फक्त जे झाले नाही त्याचं नाव आहे मुक्त. आणि कशातून मुक्त झाले नाही तर भवबंधनातून मुक्त झाले आणि भवबंधन सुटलंच नाही. आणि भवबंधन सुटलं नाही म्हणून अजून पुढे सुद्धा अवगमनाची परंपरा सुरूच आहे. मग हे जे भवबंधन आहे सुटलं पाहिजे, संपलं पाहिजे आणि या भवबंधनातून सुटून त्यांनी खऱ्या अर्थाने भगवत स्वरूपामध्ये स्थिर झालं पाहिजे. हे जर व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? मला सांगतात हे भवबंधन तुटेल ते त्यांनी तुटण्याकरिता सगळे कर्म संपून जावे लागतील. त्या कर्मांचा शेवट व्हावा लागेल, संचित कर्म जळून जावं लागेल, क्रियामान कर्म भर्जित बीजनयानं त्यांनी अंगाला लागूच नाही अशी स्थिती निर्माण व्हावी लागेल आणि भोग संपून जावा लागेल. या सगळ्या गोष्टी व्हाव्या लागतील. पण होईल कशाने? हे जर त्यांनी महाराज व्हायचं असेल तर याला एकमेव साधन आहे भगवंताचं नामचिंतन. त्या नामचिंतनाच्या प्रभावाने या सगळ्या गोष्टी होतील. काय काय होतील? महाराज म्हणतात तुटे भवरोग, या नामचिंतनानं भवरोग तुटून जाईल. अजून काय होईल? संचित क्रियामान भोग, संचित क्रियामान आणि प्रारब्धाचा भोग सुद्धा संपून जाईल भगवंताच्या नामानं. असं समर्थ आहे भगवंताचं नाम, ऐसे विठोबाचे नाम. याचा उच्चार जरी आपण केला तरी जन्ममरणाची परंपरा खंडित होऊन जाते. उच्चारिता खंडे जन्म हे सामर्थ्य आहे भगवंताच्या नामाचं. हे नाम जर आपण मुखात घेतलं तर या जन्ममरणाला कारण, या कर्माला कारण जर काय असेल, हे जे त्यांनी भोग आपल्याला समोर त्यांनी येत आहेत, संचित क्रियामान प्रारब्ध, या सगळ्या भोगांना काय कारण आहे? आपलं कर्मच कारण आहे. पाप आणि पुण्य. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, महत्वाची गोष्ट. मग संचित म्हणजे तरी काय? संचित म्हणजे साचलेलं. काय साचलेलं? आपलं पाप पुण्य साचलेलं, त्यालाच म्हणायचं संचित. हे जे संचित त्यांनी मला साठा रूपानं पडलेलं आहे ते आपणच केलेलं आहे. काय केलेलं आहे? तर पाप केलेलं आहे, पुण्य केलेलं आहे आणि ते साचलेलं आहे. मग काय होतं? तुमच्या नामानं भगवंताचं नामचिंतन जर केलं तर या नामचिंतनाच्या प्रभावाने हे पापच जवळ येत नाही. नामाच्या समोर पाप राहूच शकत नाही. वसू न शक्य पाप. आणि पापाचंच फल आहे मानस ताप. महत्वाची गोष्ट. सगळ्या लोकांना 3 प्रकारचे ताप आहे. आध्यात्मिक ताप, आधी भौतिक ताप, आधी दैविक ताप. या 3 तापांमध्ये सगळे जीव त्यांनी होरपळत आहेत. का होरपळत आहेत? त्याचं कारण त्यांनी केलेलं आहे पाप. पाप नसेल तर ताप होणारच नाही माझं. ताप झालं रे झालं की समजायचं काहीतरी पाप आहे. भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे, म्हणून त्यांनी मला अंदाज लावायचा की आता आपल्याला भोगायला आलं नाही याचा अर्थ निश्चित आपण काहीतरी केले. पण केले कर्म झाले आणि उपजले मेले. म्हणून आपण केलेलं कर्म आपल्याला भोगायला येतं. आणि काय कर्म असेल तर ते पाप पुण्यात्मक कर्म अशा पद्धतीने आहे. म्हणून तर त्यांनी महाराज भगवंताचं नाम असं आहे जे त्यांनी पापाला जवळ येऊ देत नाही. आणि पापच जर जवळ आलं नाही तर तापही शिल्लक राहत नाही. म्हणून वसू न शक्य पाप जाय त्रिविधतो ताप, 3 तापांचा नाश होऊन जातो. त्याची आध्यात्मिक निवृत्ती होते. लयरूप नाही, आध्यात्मिक निवृत्ती कशाने होते? भगवंताच्या नामानं होते. हे नामाचं सामर्थ्य आहे. आतापर्यंत मी किती शब्द सांगितले? भव शब्द सांगितला, रोग शब्द सांगितला, पाप शब्द सांगितला, संचित क्रियामान भोग, हे सगळे शब्द उच्चारले. एवढे सगळे शब्द वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतात. काय कशाकरिता हे सगळे शब्द पाहायला मिळतात? कोणामुळे हे सगळे प्रगट झाले? भव कशामुळे झालं असेल
की त्यांनी त्रिविध ताप कशामुळे झाले असतील, की त्यांनी संचित क्रियामान भोग कशामुळे झाले असतील, हे पाप पुण्य कशामुळे पाहायला मिळालं असेल, किंवा हा जीवपणा कशामुळे पाहायला मिळाला असेल, या सगळ्या गोष्टी त्यांनी महाराज आपल्या डोळ्यासमोर पाहायला मिळतात. ते पाहायला मिळण्याकरिता कारण तरी कोण आहे? या सगळ्या गोष्टीला कारण आहे महाराज अविद्या, या सगळ्या गोष्टीला कारण आहे माया, या सगळ्या गोष्टीला कारण आहे प्रकृती, जी भगवंताची शक्तीच आहे बस, ती त्याच्यावर अभ्यास. वास्तविक पाहतात ती आणि तो दोन नाही, एकच आहे. ब्रह्म तीच माया, माया तीच ब्रह्म, ब्रह्म तीच माया. अंग आणि छाया जयापर्यंत काय तोडिता न तुटे सारिता निराळी, लोटांगण तळे हरपती. पण अशी तिचं स्वरूप आहे महाराज त्या मायाचं. ती माया भगवंताच्या ठिकाणी प्रतीला आली, आणि ती माया प्रतीला आली म्हणून भव प्रतीला आली. ती माया प्रतीला आली म्हणून संचित क्रियामान भोग प्रतीला आली. ती माया प्रतीला आली म्हणून जन्म मरणाची परंपरा प्रतीला आली. ती माया प्रतीला आली म्हणून पाप पुण्य प्रतीला आली. ती माया प्रतीला आली आणि म्हणून त्रिविध ताप प्रतीला आली. या सगळ्या गोष्टी त्यांनी महाराज प्रतीला येण्याकरिता कारणीभूत जर कोण असेल तर भगवंताची माया. म्हणून भगवान स्वतःच तिचं वर्णन करतो, कोण बघून कौतुक करून सांगतो, दैवी हे श्याम गुणमयी मम माया दुरत्य मामे वय प्रपद्यंते माया मेतांतरंते. दैवी आहे, दिव्य आहे, हे श्याम गुणमयी, ही गुणमयी आहे, त्रिगुणात्मक असणारी ही माया आहे. आणि ही त्यांनी अशी आहे जी त्यांनी मला संपूर्ण विश्वाला प्रसवणारी आहे. तिनं जे संपूर्ण विश्व प्रसवलंय, महत्वाची गोष्ट आहे. सत्ता भगवंताची आहे, पण त्याने परिणाम तिच्यात आहे. परमात्म्यात परिणाम नाही माझा. परमात्मा त्याच्या जागेवर स्थिर आहे, त्याच्या मस्तीमध्ये मस्त आहे. मग हे जगत झालं कसं काय, दिसतं कसं काय, हा एवढा सगळा परिणाम दिसतो कसं काय दिसला, हा तिचा परिणाम आहे. कारण परिवर्तन हा तिचा स्वभाव आहे, आणि परमात्म्याचा स्वभाव आहे सदैव अपरिवर्तनशील आहे. पण परमात्मा अपरिवर्तनशील आहे आणि प्रकृती परिवर्तनशील आहे. हा दोघांचा स्वभाव जाणून घेण्यासारखाच आहे. म्हणून ती माया प्रतीला आली म्हणून संपूर्ण द्वैत प्रतीला आलं. हा द्वैतात्मक प्रपंच प्रतीला आला, हा संपूर्ण संसार प्रतीला आला. पण ती आहे म्हणून हे सगळं आपल्याला बघायला मिळते. हा जो भवरोग आपल्या सर्वांच्या मागे लागलेला आहे, याला एकमेव कारण ती मायाच आहे. मग काय होतं, भगवंताचं नाम त्यांनी असं साधन आहे की ज्या नामाच्या प्रभावानं त्यांनी महाराज ही जी माया जी सगळ्यांना प्रसवणारी आहे, ती माया त्यांनी महाराज त्या नामधारकाच्या समोर अतिशय हताश होऊन समोर येते. आणि त्याच्या समोर त्यांनी महाराज हात जोडून उभी राहते. या मायेचा त्या नामधारकावर कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडत नाही. प्रभाव पडत नाही म्हणजे काय, त्याच्या दृष्टीने ती बाधित होऊन जाते. बाध होतो म्हणजे काय होतं, गुरुजी वर्णन करून सांगायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणी ते म्हणायचे, बाध होणं म्हणजे नाहीचा निश्चय होतो. बाध म्हणजे काय, नाहीचा निश्चय झालीच नाही. पण माया नावाची गोष्ट झालेलीच नाही हे त्यानं ठरवलेलं असतं नामधारकाने. कसं काय, नाम घेतल्यावर कसं काय ठरवता येईल? अहो, नामानं त्याला ज्ञान होतं. नाम हेच ज्ञानापर्यंत घेऊन जातं. आणि ज्ञानाच्या माध्यमातून मायाच नाही हे त्याला कळतं. तिच्या नावातच तिचा अर्थ दडलेला आहे. गुरुजी वर्णन करून सांगायचे ते म्हणजे माया, मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी नाही तिचंच नाव आहे माया. जी नाहीच मुळात अविद्या. अविद्या म्हणजे काय, म्हणजे नाही. विद्या म्हणजे विद्यमान. जी विद्यमानच नाही तिचं नाव आहे माया. जी विद्यमानच नाही तिचं नाव आहे अविद्या. जी नाहीच तिचं नाव आहे ही माया. म्हणून त्या नामधारकाला नामाच्या प्रभावानं ज्ञानापर्यंत जाता येतं. आणि ज्ञानानं त्यांनी अबाधित अर्थाला त्यांनी अशा पद्धतीने विषय करतो. ज्ञान, ज्ञान म्हणजे काय, ज्ञान शब्दाची व्याख्या आहे म्हणायचं. काय व्याख्या आहे, अबाधित अर्थाला जे विषय करतं त्याचं नाव आहे ज्ञान. आणि या जगतामध्ये अबाधित जर कोण असेल तर फक्त आणि फक्त परमात्मा तत्व अबाधित आहे, बाकी सगळं बाधित आहे. पण परमात्मा अबाधित आहे. या अबाधित अर्थाला जे विषय करतं त्याचं नाव आहे ज्ञान. आणि या ज्ञानापर्यंत जाता येतं कोणामुळे, तर नामामुळे. या नामाच्या माध्यमातून ज्ञानापर्यंत जावं आणि ज्ञानापर्यंत गेल्यानंतर मायेचा बाध करून टाकावा, म्हणजे त्या नाहीचाच निश्चय करून टाकावा. ज्याच्या समोर ती काहीच नाही, जो तिला किंमतच देत नाही, ती काय करणार आहे, त्याचं सामर्थ्य पाहून त्याच्या पायाला लागणार. म्हणून तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. म्हणून ती दासी होऊन त्या नामधारकाच्या पायाला लागते. हे कशाचं सामर्थ्य आहे, हे भगवंताच्या नामाचं सामर्थ्य आहे. ऐसे विठोबाचे नाम, असं विठोबाचं नाम आहे ज्याचा उच्चारण केल्याबरोबर त्यांनी महाराज जन्म मरणाची परंपरा सुद्धा खंडन होऊन जाते. असं सामर्थ्य नामाचं आहे. उच्चारिता खंडे जन्म, ज्याचं नाम त्यांनी महाराज उच्चारल्यानंतर जन्म मरणाचं खंडन होतं तो विठोबा आहे. आणि त्या विठोबाचं ते नाम आहे. नाम नामीचा भेद आहे.
या अर्थाने त्यांनी महाराज जन्म मरणाचं खंडन जर करून टाकायचं असेल, भवरोग जर तोडून टाकायचा असेल, संचित क्रियामान भोग जर त्यांनी घालवायचे असते, त्रिविध ताप जर घालवायचे असतील तर काय केलं पाहिजे? त्याचं एकच उत्तर आहे, भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि ते नामचिंतन करणं अपरिहार्य आहे, गरजेचंच आहे. ज्याला भावबंधनातून मुक्त व्हायचं त्या नामधारक झालं पाहिजे. हे अभंगातून प्रकर्षानं त्यांनी महाराज वर्णन सांगतात. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. प्रतिवर्षी मोठ्या आनंदाने आपण हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न करतो. मोठ्या मोठ्या दिव्य महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही खारेश्वराची भूमी आहे. अतिशय भव्य दिव्य असणार हे आपलं मंदिराचं काम त्यांनी पूर्णतेच्या दिशेने जात आहे. चांगलं वाटलं. मागच्या वेळेला खाली त्यांनी होता सप्ताहाचा त्यांनी कार्यक्रम, जरा खोल वाटत होतं. हे आता देवाच्या समोर झालं, फार समाधान वाटतं. मागच्या वर्षीचा सप्ताह इथंच झाला होता काय, याच ओट्यावर झाला होता. मला वाटतं मागच्या वेळेला आम्ही आलो नव्हतो, म्हणून फार समाधान वाटतं. आता सगळ्या लोकांना सारखं बसता येत आहे, आनंद आहे. असते 8 वाजलेले आहेत, 1 तासभर फक्त आपल्याला चिंतन करायचं. आमची प्रकृती थोडी ठीक नाही आणि ते ठीक नसल्या कारणानं जरा त्याच्या आतही जर आमचं भांडवल संपलं तर थांबवून घेऊन अजून अर्ध्या पाऊण तासात सांगता येत नाही. आमचं भांडवल जेमते माय मोडतं थोडं. तेवढ्यात त्यांनी जेवढं बसेल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही फार धरून आले. तुम्ही म्हणाल मग तुझी प्रकृती बरोबर नव्हती, मग कशाला यायचं तू? खरं सांगतो, खरं कारण सांगतो. ऐका, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगतो. प्रकृती बरोबर नसताना त्यांनी येऊ नये, ठीक आहे. आधी तुकोबरायांचं प्रमाण लक्षात आलं. ते म्हणले फोटो हे मस्त, तुटो हे शरीर, तरी कीर्तनाचा रंग टाकायचं नाही. पहिलं कारण सोडून है ना, की असली त्यांनी कारण माझ्या डोळ्यासमोर आलं. पहिला मुद्दा. दुसरं कारण सांगतो. या सप्ताहात कमिटीच्या मंडळीनं, महाराज मंडळींनी फोन वगैरे करून त्यांनी संपर्क करून पुढची त्यांनी तारीख घेतली की 24 तारीख. आणि या 24 तारखेला सेवेकरते यायचं तर बाप्पा त्यांनी आहेत. मग त्यांनी तास करून त्यांनी महाराज पुढे त्यांनी तारीख घेतली, पण आम्हालाच घोटाळा झाला. तो घोटाळा असा होता की आमच्याकडे डोंगरगणला रामकथे, त्या श्रीमद भागवत कथेचं आयोजन, आणि ते जंगले महाराजांकडे. आता ते जंगले महाराज आमच्या परिसरात फार गरम व्यक्ती होता. ते जर रागवले मग काय करायचं, आम्हाला मुंगी होऊनच त्यांनी साखर खायची आहे, काय हत्ती कोण लाकडं पडायचे नाही. पण त्यांचा राग सहन करण्यापेक्षा म्हटलं यांनाच थोडंसं समजून सांगावं. मग त्यांना निरोपाला म्हटलं पहिल्या दिवसाची सेवा आमच्या वाटेल, ते आम्हाला तिकडं कथा करण्याकरता जायचं. म्हणून एवढं वाकडं तिकडं करून बिचाऱ्यांनी तारखा उलट्या पालट्या करून मला दिली ना. आज मी म्हटलं असतं माझी प्रकृती बरी नाही, मग कसं वाटलं असतं सगळ्यांना. मग म्हटले असते हा फसवाच आहे, हा जमत नाही. अजून एक कारण सांगतो, आणि ते महत्वाचं कारण आहे. बाकीच्या सगळ्या कारणांपेक्षा महत्वाचं कारण, रोज कुठं ना कुठं तरी कीर्तनाला जावं लागतं. आणि लोकांच्या समोर कीर्तन करताना लोकांचे चेहरे पाहून त्यांनी बोलायचं. त्यांना जसं रुचेल, पचेल, आवडेल, त्यांना झेपेल असं त्यांनी त्यांच्या समोर बोलायचं. मग त्यांच्या तालावर नाचायचं. महत्वाची गोष्ट आहे. तुमचंच गाव असं गाव आहे की या पंचक्रोशीत त्यांनी महाराज, या गावामध्ये जेवढे हरिभक्तीपरायण महाराज त्यांनी आहेत आता सध्या सुद्धा, तेवढे पारनेर तालुक्यात एका गावात नसतील महाराज. महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे संस्कारित असणारं गाव आहे. या सगळ्या लोकांना श्रवणाची परंपरा आहे. यानं त्यांनी महाराज बऱ्याच काळापासून श्रवण करायची सवय आहे. पण इथं आल्यानंतर त्यांनी मला माझ्या तालात नाचता येईल असा एक भाव अंतकरणात नाही, की सगळ्यांच्या समोर त्यांनी बोलताना मला वेगळं काय मांडण्यापेक्षा माझा आणि तुमचं त्यांनी महाराज अंतकरण सारखाच विचार करते, अशा पद्धतीने मला तुमच्या समोर बोलता येईल. पण कशाकरिता मी संधी सोडावी. आणि कोणी उद्याचा दिवस पाहिलाय महाराज, आजचा जो आहे आपल्या हातात तो कशाला गमवायचा, कालचा तर हातात राहिला नाही. आणि उद्या मी पाहिल की नाही मला माहित नाही.
मग आमचं त्यांनी महाराज सेवा सोडून द्यायची, घरात बसून राहायचं, कुठं बिघडलं मी कुठं लगेच अंतरुणाला खेळलेलं आहे असू द्या. म्हणून थोडी प्रकृती जरी खराब असली तरी तासभर चिंतन करायला काहीच हरकत नाही. पण तुम्ही मोठ्या मनानं श्रवण करता, परिहार द्यायचा तेवढा देऊन झाला. आता आपण अभंगाकडे त्यांनी ओळखले. हरी विठोबा पहिला दिवस आणि पहिला दिवस म्हटलं की मंगल करणं अतिशय गरजेचं असतं. मंगल म्हणजे माझी मावशी नाही, मंगल म्हणजे कोणत्याही कार्याचे आरंभी कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून केलेली वंदना, त्याला म्हणायचं मंगल. हे मंगल 2-3 प्रकारचं असतं. पहिलं मंगल आहे महाराज वस्तू निर्देशित मंगल, दुसरं मंगल आहे नमस्कारात्मक मंगल आणि तिसरं मंगल आहे आशीर्वादात्मक मंगल. 3 प्रकारची मंगल आहे. वस्तू निर्देशित मंगल म्हणजे काय? परमात्म्याच्या सगुण किंवा निर्गुण स्वरूपाचं केलेलं वर्णन, याला म्हणायचं वस्तू निर्देशित मंगल. नमस्कारात्मक मंगल म्हणजे काय? आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून कनिष्ठांनी श्रेष्ठांना केलेला नमस्कार, याला नमस्कारात्मक मंगल म्हणायचं. तिसरं मंगल आहे त्यांनी आशीर्वादात्मक मंगल, तुमचं कार्य निर्विघ्नपणे पार पडो असा श्रेष्ठांनी कनिष्ठांना दिलेला आशीर्वाद, याला म्हणायचं आशीर्वादात्मक मंगल. ही 3 मंगल शास्त्रात त्यांनी वर्णन करून सांगितले. मौलिक ज्ञानोबरांचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्या ग्रंथांमध्ये त्यांनी 3 ग्रंथ सर्वांना ज्ञात आहेत. त्याच्यामध्ये भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी, नंबर 2 अमृतानुभव आणि नंबर 3 चांगली पासष्ट, हे 3 ग्रंथ. हे 3 ग्रंथ मौलिक ज्ञानोबरांनी 3 लोकांकरता केले. ज्ञानेश्वरी ज्ञानोबरांनी सांगितली आणि ती साधकांकरता सांगितली. नंबर 2 अमृतानुभव त्यांनी ज्ञानोबरांनी लिहिला, स्वतःच्या हाताने प्रकरण लिहिली ब्राह्मणी गावामध्ये. ज्यावेळेला नेवासा क्षेत्रातून निघाले, भक्तिबाबांनी फार सुंदर त्याचं ब्रह्मचित्तरित वर्णन केले. पण निघाले आणि ब्राह्मणी गावापर्यंत नेवासातून निघून ब्राह्मणीत आले आणि रस्त्यानं चालताना गुरुजींनी निवृत्तीनाथ दादांनी विचारलं, म्हणजे ज्ञाना, सगळ्या जगाच्या उद्धाराकरिता ज्ञानेश्वरी सांगितलीच गोष्ट खरी आहे, पण तुझा स्वतःचा अनुभव मला सांगितला नाही रे, तेवढा अनुभव सांग ना. अरे गुरुजी मला अनुभव विचारतात आणि त्यांच्या समोर अनुभव वर्णन करून सांगायचं काय सांगायचं. पण मनात विचार करत राहिले, गुरुजींना अनुभव सांगायचा आणि ब्राह्मणी गावाला तिथं आल्यानंतर तिथून जवळ आहे मला प्रवारा संगम. पण निवृत्ती दादांना असं वाटलं की आपण प्रवारा संगमाला स्नानाला जावं. त्यांनी सांगितलं, तुम्ही इथेच थांबा ब्राह्मणीमध्ये, मी जरा स्नानाला जाऊन. गुरुजी सांगायचे बरं हे प्रसंग. म्हणजे अमृतानुभव सांगताना गुरुजी हे सांगायचे. गुरुजी अमृतानुभवाची पाठ घ्यायची मुरलीधर म्हणतात आणि त्यावेळेला सगळ्या लोकांच्या समोर हे सांगायचे. मग निवृत्तीनाथ दादा त्यांनी स्नान करण्याकरिता गेले आणि त्यांना परत येईपर्यंत 10 दिवस लागले. आणि या 10 दिवसांमध्ये मौलिक ज्ञानोबरांनी 10 प्रकरणं लिहून काढली आणि ती 10 प्रकरणं म्हणजे अमृतानुभव आहे. हा सिद्धानुवाद आहे, सिद्ध पुरुषांचा असणारा अनुभव. आणि याच्यानंतर 3रा ग्रंथ मौलिक ज्ञानोबरांचा चांगलं 65, सगळ्यांना ज्ञात आहे. 1400 वर्ष ज्यांना जीवन प्राप्त झालं, जे त्यांनी इंद्राचे भाऊ आहेत महाराज, मरुद्गणाचा अवतार आहे. आणि असे असणारे चांगदेव महाराज आणि त्यांना त्यांनी उपदेश करण्याकरिता किंवा मित्र संवाद म्हणून म्हणा, मौलिक ज्ञानोबरांनी 65 ओव्या त्यांच्याकरिता लिहून पाठवल्या. ही चांगदेव 65 म्हणजे योगी पुरुषांकरिता. ज्ञानेश्वरी सांगितली साधकांकरिता, अमृतानुभव झाला सिद्धानुवाद आणि चांगदेव 65 म्हणजे त्यांनी महाराज योगी पुरुषांना असणारा उपदेश. हे 3 ग्रंथ. त्या 3 ग्रंथांमध्ये मौलिक ज्ञानोबरांनी 3 प्रकारचं मंगल केलं महाराज. ज्ञानेश्वरीमध्ये मौलिक ज्ञानोबरांनी वस्तू निर्देशित मंगल केलं. ओम नमो शाद्यां वेद प्रतिपाद्यां जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ओम नमो शाद्यां, त्या परमात्मा स्वरूपाला ओम म्हणून त्यांनी म्हणायला सुरुवात केली. नंतर दांडेकर मामांनी या ओळीवरती 6 महिने प्रवचन केले आणि या ओम शब्दावरच 6 महिने बोलत होते. केवढा मोठा अधिकार आणि केवढं चिंतन केलं असेल, त्याच्यात केवढा दूर असणारा भाव दडलेला. मग एका ओळीत जर एवढा भाव आहे तर अख्ख्या ज्ञानेश्वरीत किती असेल. हे ज्ञानेश्वरी काही अप्रतिम आहे, जो पाहिल त्याचं जीवन आनंदमय होऊन जाईल. सगळ्या लोकांना ज्ञानेश्वरी कळते असं नाही. एखाद्याला त्याच्यात प्रवेश झाला की दुसरा हातात घ्यावंच वाटत नाही महाराज. असे काही महात्म्य ज्ञानेश्वरीने वेळ लावलं महाराज काय, जगातलं काही सुचू देत नाही, बाकीचं काही काम करीत नाही. आमच्या नगरच्या पुढे एक जेऊर नावाचं गाव आहे.
आणि त्या जेऊरच्या पुढे सशिवाडी एक वाडी आहे, जेऊरची वाडी. आणि त्या सशिवाडीमध्ये भीमदादा म्हणून महात्मे आहेत महाराज. आणि जे डोंगरगणला, सिद्धीच्या डोंगरगणला त्यांनी ज्ञानेश्वरी वाचायची. एवढा छंद ज्ञानेश्वरीचा लागला. घरी फार चांगला आहे महाराज त्यांच्या, शेतीवाडी, 4 मुलं आहेत, सगळं बागायती आहे, सगळं आहे, पण ज्ञानेश्वरीने वेळ लागला आणि दुसरं काही सुचतच नाही, अशी अवस्था निर्माण झाली महाराज. आता सदैव ज्ञानेश्वरी जवळ असते, गुडघ्यापर्यंत धोतर असतं, फाटकं उपकरण तुम्ही पाहिलं असेल कदाचित त्याला देवनाथ. फाटकं असं त्यांनी मागोटं डोक्याला गुंडाळलेलं असतं, सदैव त्यांनी फिरत राहतात. देऊळ, आळंदीत, पंढरपुरात. घरी त्यांनी जायचं नावच टाकून. 1000 ज्ञानेश्वरी वाचणारे लोक पाहिले, पण अशी अवस्था सगळ्यांना प्राप्त झालेली पाहिली नाही. आणि सगळ्यांना ज्ञानेश्वरी कळत नाही. मला दोंडा महाराज सतत ज्ञानेश्वरी वाचायची. एक त्यांचा पाहुणाच त्यांच्या घरी आला आणि आल्यानंतर ते ज्ञानेश्वरी वाचतच होते, वाचायला बसले होते. ते म्हणजे काय महाराज, प्रत्येक वेळेला आलं की तुम्ही ज्ञानेश्वरीच वाचत असता, दुसरं काही काम कर. मी पण वाचते म्हणलं ज्ञानेश्वरी, मला काय विशेष वाटलं नाही. काय आहे असं ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हणलं. ते वाचता वाचता थांबले. तो एवढा ज्ञानेश्वरीच्या विरोधात बोलला म्हणून. काय म्हणला ज्ञानेश्वरी? वाचता वाचता थांबले, वर पाहिलं, वर पाहून त्याला त्यांनी म्हटले ज्ञानेश्वरी गुळ. ते म्हणले ज्ञानेश्वरी गुळ. ज्ञानेश्वरी गुळ म्हणल्यावर त्याला समजलंच, उमगलंच नाही महाराज. उमगण्यासारखा त्याचा अधिकार नव्हता ना. ते ज्ञानेश्वरी गुळ म्हणल्यावर ते लागलं पाहायला. म्हणजे महाराज ज्ञानेश्वरी गुळ म्हणजे काय, मला काही कळलं नाही. ते म्हणले मी नाही सांग, तू बाहेर जा. आणि बाहेर त्यांनी विद्यार्थी बसले, त्यांना विचार की महाराज म्हणले ज्ञानेश्वरी गुळ. मग गेलं बाहेर. म्हणलं मला काही कळलं नाही. महाराज म्हणले, मी त्यांना म्हणलं की ज्ञानेश्वरी काय सारखी वाचत असता, मी पण वाचली, मला काय विशेष वाटलं नाही. काय असं ज्ञानेश्वरीमध्ये? ते म्हणले ज्ञानेश्वरी गुळ. काय उलगडा होतो सांगा तरी. त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं. ते म्हणजे ज्ञानेश्वरी म्हणजे गुळ आणि तू गाढव आहेस. नाही कळलं तुम्हाला? त्याचा अर्थ असं म्हण आहे, गाढवाला काय गुळाची चव महाराज. म्हणजे ज्ञानेश्वरी त्याला कळाली नाही, याचा अर्थ काय झाला, तो गाढव आहे आणि गाढवाला गुळाची चव कळत नसते. पण ज्ञानेश्वरी कोणाला पण कळत नाही महाराज. तिच्याकडे तर भाग्यवान असावं लागतं, एखाद्याच्याच पदरात पडतं. म्हणून मोठी माणसं त्यांचं बोलणं सुद्धा मोठंच असतं महाराज, ते वजनदार असतं सामान्य. पण अशी श्रेष्ठ असणारी ज्ञानेश्वरी, तिला माय म्हटलंय महाराज त्या ज्ञानेश्वरीला. म्हणून तिच्यात केवढा भाव दडलेला आहे. तिच्या सुरुवातीलाच ओम नमोजी आद्या वस्तू निर्देशित मंगलमावली ज्ञानोबरांनी. दुसरा ग्रंथ अमृतानुभव. ही अमृतानुभवाच्या सुरुवातीला नमस्कारात्मक मंगल केलं महाराज. हे नमस्कारात्मक मंगल म्हणजे यदक्षरमाणाख्ये आनंदम मजमव्यम श्रीमन निवृत्तीनाथ ख्यातम दैवतम महमाश्रय. म्हणजे जे काही महाराज निवृत्तीनाथ आहेत त्यांचा महिमा वर्णन करून सांगितलं. मी त्याला नमस्कार करतो. निवृत्तीनाथ नावानं ख्यात असणारं जे दैवत आहे त्याचा मी आश्रय करतो. नमस्कारात्मक मंगल अमृतानुभव. तेच माऊली ज्ञानोबराय चांगदेव 65 मध्ये मंगल करतात आणि ते त्यांनी महाराज आशीर्वादात्मक मंगल करतात. चांगदेव महाराजांना आशीर्वाद दिला. ते म्हणतात स्वस्ति श्री वड्डेशू जो लपोणी जगडा भासू दाबी मग ग्रासू प्रगटला तरी. म्हणून हे वड्डेशा तुझं कल्याण असो असा आशीर्वाद दिला. 1400 वर्षाचं चांगदेव महाराजांना ज्ञानोबरायांनी आशीर्वाद दिला. का बरं देता आला असेल आशीर्वाद? कारण आतापर्यंत आपल्याला हेच माहिती आहे की आशीर्वाद मोठ्या माणसाने द्यायचा असतो. मोठे कोणते ज्यांची दाढी तुटलेली आहे, वय त्यांनी वाढलेलं आहे, 70, 80, 90 त्यांनी झालेले आहेत, त्यांनीच फक्त हात वर करून आशीर्वाद द्यायचा असतो. असंच आतापर्यंत आपल्याला वाटतं. पण खरं सांगू का, फक्त केस पिकल्यानं माणूस त्यांनी मोठा होत नसतो. केस पिकल्यानं मनुष्य वृद्ध होत नसतो. खरं वृद्धत्व त्याच्यापेक्षा वेगळं आहे ना. 6 प्रकारचे वृद्ध. काही वयोवृद्ध असतात, काही वर्णवृद्ध असतात, काही आश्रमवृद्ध असतात, काही तपोवृद्ध असतात, काही धनवृद्ध असतात आणि काही ज्ञानवृद्ध असतात. हे 6 वृद्धांचे प्रकार. या सगळ्या वृद्धांमध्ये सर्वात श्रेष्ठ वृद्ध जर कोणता असेल तर ज्ञानवृद्ध. पण जो ज्ञानानं मोठा तो सगळ्यात श्रेष्ठ आहे मला, तो वृद्धच आहे. माऊली ज्ञानोबरा हे ज्ञानवृद्ध आहेत आणि चांगदेव महाराज हे वयोवृद्ध आहे. ज्यांच्या पोटात अजून ज्ञानाची उकल झालेली नाही, जीवग्रंथी अजून त्यांनी मला सुटली नाही, अशी त्यांची अवस्था. अशी चांगदेव महाराज. म्हणून त्यांना आशीर्वाद दिला. स्वस्ति श्री वड्डेशू, हे वड्डेशू चांगदेवा तुझं कल्याण असो. पण आशीर्वाद दिला. आशीर्वादात्मक मंगल. का सांगतो आहे हे मंगल मी? ज्ञानोबरांना 3 ग्रंथ त्यांनी महाराज प्रगट करताना 3 ग्रंथांच्या सुरुवातीला मंगल करावं असं वाटतं. हा श्रेष्ठांचा संप्रदाय नाही का? आता आपण सप्ताह सुरू केलेला आहे आणि या सप्ताहातला हा पहिलाच दिवस. मग पहिला दिवस म्हणजे सुरुवातीचा दिवस आहे की नाही, सुरुवातीला सुद्धा मंगल केलं पाहिजे. हे कार्य निर्विघ्नपणे पार पडण्याकरिता मंगल करणं हे त्यांनी महाराज पहिल्या दिवशीच्या कीर्तनदाराचं कर्तव्यच आहे. पण त्यांनी कर्तव्य म्हणून हे मंगल केलं पाहिजे. काय मंगल आहे, का बरं मंगल करायचं ते आपल्याला कळालं. श्रेष्ठांनी सुद्धा ते केलं, कार्य निर्विघ्नपणे पार पडावं. मग त्यातलं काय एखादं त्यांनी सांगत नाही सोम नमोजी आद्या वगैरे वगैरे नमस्कारात्मक आशीर्वादात्मक, हेच का बरं त्यांनी चिंतन मंगलाकरिता निवडलं? आता त्याचं कारण सांग. सगळ्या प्रकारचं मंगल त्यांनी पाहिलं जातं ना.
पण या सगळ्या मंगलांमध्ये त्यांनी महाराज अतिशय मंगलमय पवित्र जर जगात काय असेल तर भगवंताचं नामच आहे. आपण विष्णू सहस्रनाम म्हणतो की नाही, पवित्राणाम पवित्रमेव मंगलानांच मंगलम असं आपण म्हणतो. जे पवित्राहून पवित्र आहे, जे त्यांनी मंगलाहून मंगल असणारं, मंगलात सर्वात श्रेष्ठ असणारं मंगल जर काय असेल तर भगवंताचं नाम. सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नामाधी. म्हणून कोणतंही कार्य जर सुरुवातीला त्यांनी आपल्याला करायचं असेल, त्याची सुरुवात जर करायची असेल तर आपण काय केलं पाहिजे तर भगवंताचं नाम चिंतन सगळ्यात आधी त्यांनी केलं पाहिजे. हे नाम त्यांनी सगळ्या मंगलांचं मंगल आहे. सकळ मंगलानिधी श्री विठ्ठलाचे नामाधी. म्हणून आरंभाला आदराने आणि आवडीनं त्यांनी भगवंताचं नाव देव महाराज सांगितलं. आले नाम तेने सकल सिद्ध जगी झाले पूर्ण काम. आरंभी आवडीनं आदरानं भगवंताचं नाम आलं आणि त्या नामाच्या प्रभावानं जगात त्यांनी झाले पूर्ण काम, सिद्ध झालं सर्व काम. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी मला सर्व गोष्टींच्या पूर्णतेकरिता भगवंताचं नामच महत्वाचं आहे. आणि हे नाम त्यांनी मला शेवटापर्यंत घेऊन जातं. हे नाम असं आहे महाराज, नामरूपी नाव आहे. या नामरूपी नावेमध्ये जर आपण त्यांनी बसलो तर हे नाव आपल्याला पहिल्या तीराला घेऊन जाते. हे सामर्थ्य भगवंताच्या नामात आहे. म्हणून या नामाच्या आधारावरच आपण त्यांनी महाराज पहिल्या तीराला जाऊ शकतो. गोस्वामीचे वर्णन करून सांगतात, कलिजुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर तरही पारा. कलिजुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर तरही पारा. कलिजुग केवल नाम आधारा. हे जे कलियुग आहे ना, हे फक्त आणि फक्त नामाच्या आधारावर आहे. सुमिर सुमिर नर उत्तर हे पारा. या नामाचं जर आपण स्मरण केलं तर भव नदीतून आपण पार होऊ शकतो. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तर त्यांनी महाराज हे नाम औषध आहे. हे नाम त्यांनी महाराज एक वटी आहे महाराज. ही नामरूपी वटी जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झाली तर आपलं जीवन त्यांनी महाराज मंगलमय होऊन जाईल. आणि त्यापेक्षा त्यांनी महाराज जीवनाची सफलता आपल्याला या नामाच्या माध्यमातून प्राप्त होईल. म्हणून हे मंगलमय असणारं प्रभूचं नाव आपण त्यांनी महाराज मुखात धारण करावं, आपण अंतकरणात धारण करावं. आणि हे नाम चिंतन करत असताना जो नामी आहे त्याचं त्यांनी अखंड स्मरण करत राहावं. नामस्मरण असं म्हणत असताना राम जर आपण म्हणत असलो तर त्या रामाचा असणारा जो राम नामाचा जो नामी आहे तो कोदंड पाणी असणारा राम आहे महाराज, ज्यानं हातात धनुष्य धारण केले. जो सरळ उभा आहे, भक्तांकरिता करुणा ज्याच्या अंतकरणात साठवलेली आहे, असा असणारा राम डोळ्यासमोर उभा राहावा. कृष्ण म्हणत असताना देवळाचरण उभा असणारा तो भगवान डोळ्यासमोर उभा राहावा. हरी म्हणत असताना तो श्रीहरी चतुर्भुज रूपाने डोळ्यासमोर दिसावा, किंवा विटेवर उभा असणारा भगवान डोळ्यासमोर दिसावा. आणि म्हणून अशा पद्धतीने जर आपण त्याचं स्मरण केलं तर तो परमात्मा आपल्यावर कृपेचा वर्षाव करेल. आणि आपण त्यांनी म्हणत त्याच्या कृपेनं खऱ्या अर्थानं पूर्णतेला प्राप्त हो. काय पूर्णता प्राप्त करायची? आपल्या मूळ स्वरूपापर्यंत आपण जाऊ, आपल्या मूळ घरापर्यंत आपण जाऊ. आपण आपल्या घराला विसरलेलो आहोत. आपण आपल्या घराला सोडून त्यांनी महाराज भरकटलेलो आहोत. आपण आपल्या घरापासून स्वतःहून दूर झालेलो आहोत आणि दुसऱ्याच घराला आपण आपलं म्हणतो आहोत. नाही तेच आपण आपल्या डोक्यावर घेतलेलं आहे. आणि म्हणून तर त्यांनी महाराज खरं दूर झालेलं आहे. महाराज म्हणतात नाही तेच घेता श्री होईल दुरी निज पण जे नाही ते आपण डोक्यावर घेतले. काय नाही ज्याला आपण आता सध्या माझं समजतो, मी समजतो, ते आपलं काहीच नाही. आपलं त्याच्यापेक्षा वेगळंच आहे. आपण कशाला मी समजतो? आपण शरीराला मी समजतो. मी म्हणजे देह
आपण त्याने महाराज बुद्धीच्या अंगाने जर पाहायचं ठरलं तर सूक्ष्म देहाला मी समजतो, स्थूल देहाला त्यांनी बाह्यांगाने काळा गोरा अमुक धमुक त्यांनी समजतो मी शरीर आहे. याच्या आतमध्ये असणारं सूक्ष्म शरीर तो म्हणतो मी बुद्धिमान आहे, मी फार हुशार आहे. काही लोक म्हणतात मी फार बावळट आहे, असे काही म्हणतात ना लोक. हे सूक्ष्म देहाला धरून मी म्हणतात. त्याच्या आतमध्ये काही लोक म्हणतात मी अज्ञानी, मला काही समजत नाही. हे जे म्हणणारे आहेत ना, हे कारण देहाला धरून मी म्हणतात. कारण देव म्हणजे काय? कारण देव म्हणजे अज्ञान. कशाचं अज्ञान? स्वरूपाचं अज्ञान. याचंच नाव आहे कारण देव. त्याला धरून मी म्हणतात. काही लोक त्यांनी महाराज महाकारणाला धरून मी म्हणतात. त्यांना श्रीगुरु कृपेनं ज्ञान झालेलं असतं. श्रीगुरूंनी उपदेश केला तत्त्वमसि. मग त्यांना कळालं ते ब्रह्म तू आहेस असं सांगितलं, ते तू आहेस असं सांगितल्यावर त्यांना कळालं मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी. मग अहम ब्रह्मास्मी त्या वृत्तीवर आले, मी ब्रह्म म्हणू लागले. हा सुद्धा मीच आहे. काही लोक त्याला धरून मी म्हणत असतात, पण ते सुद्धा काही महाराज श्रेष्ठ मी म्हणणं नाही, ते सुद्धा कनिष्ठच आहे. कारण का? तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे अहम ब्रह्म आणि आड येऊन ती भ्रम. या अहम ब्रह्मास्मीला सुद्धा जगद्गुरु तुकोबराय भ्रम म्हणतात ना. कारण जर तो स्वतःच ब्रह्म आहे ना, मग आहेच ना, मग त्याला म्हणायची काय गरज आहे? काहीच आवश्यकता नाही मला म्हणायची. एखादा मनुष्य डॉक्टर आणि तो त्यांनी महाराज गावात त्याचा दवाखाना थाटलेला आहे आणि तो त्यांनी एखाद्या दिवशी जर हातामध्ये त्याची ती पेटी घेऊन त्यांनी गावात फिरू लागला, सगळ्या लोकांना सांगायला लागला, हे पहा मी डॉक्टर आहे, हे पहा मी डॉक्टर आहे. प्रत्येक माणसाला सांगायला लागला, बघा मी माझी बॅग घेऊन आलो, मी डॉक्टर आहे. असं जर तो सगळ्या लोकांना सांगायला लागला तर लोक काय म्हणतील? लोक म्हणतील याला डॉक्टरकडे न्यायची गरज आहे. तुमच्या लक्षात आलं का? तो आहे ना डॉक्टर, मग त्याला बॅग हातात घेऊन लोकांच्या समोर मी डॉक्टर आहे सांगायची गरज काय? असं जर तो सांगायला लागला तर लोक म्हणतील याला डॉक्टरांकडे नेण्याची गरज आहे. म्हणजे त्यानं स्वतः म्हणायची गरज नाही, आहेच ना महाराज, त्याने फक्त स्वीकारायची गरज आहे. तसं मी जर ब्रह्म आहेच तर 3-3 वेळाला मी म्हणायची काय गरज आहे? मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे म्हणत बसायची काय गरज आहे? म्हणजे ते त्याने महाराज म्हणायची आवश्यकता नाही. तो सुद्धा भ्रमच आहे. तो का म्हणे अहम ब्रह्म आणि आद एवढे ब्रह्म, हा भ्रम आहे. पण तो सुद्धा जो मी पण आहे तो सुद्धा घातकच मी पण आहे. म्हणून या सगळ्या अंगाला धरून आपण त्यांनी मी म्हणत असतो आणि या मीला धरून आपण त्यांनी आपलं विश्व निर्माण केलंय. आपलं विश्व निर्माण केलं. ज्या वेळेला मी ब्रह्म म्हणतो त्यावेळेला म्हणतो मी सत्य आहे, मी चैतन्य स्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे, मी नित्य आहे, मी व्यापक आहे, मी अनादी आहे, मी अनंत आहे. हे त्यानं तयार केलेलं आहे महाराज. खरं तर ते जे मूळ स्वरूप आहे ना त्याच्या ठिकाणी सत्य म्हणायला जागा नाही, त्याच्या ठिकाणी महाराज आनंद म्हणायला जागा नाही, त्याच्या ठिकाणी सुख म्हणायला जागा नाही, त्याच्या ठिकाणी चैतन्य म्हणायला जागा नाही. हे सगळेचे सगळे शब्द सापेक्षित आहेत, सापेक्ष आहेत महाराज. त्याला सत्य का म्हणावं लागलं? कुठेतरी असत्य प्रतीकेला आलं म्हणून त्याला सत्य म्हणावं लागलं. नाही तर सत्य म्हणायला सुद्धा तिथे जागा नाही. पण हा म्हणतो मी सत्य आहे. त्याला आनंद का म्हणावं लागलं? त्याचं कारण कुठेतरी दुःख प्रतीकेला आलं आणि म्हणून याला नाव पडलं महाराज आनंद. त्याला चैतन्य का म्हणावं लागलं? त्याचं कारण कुठेतरी जड प्रतीकेला आलं म्हणून त्याला चेतन म्हणावं लागलं. हे सापेक्ष आहेत महाराज सगळे. पण वास्तविक पाहता त्याला सच्चिदानंद म्हणायला सुद्धा जागा नाही आणि तो म्हणतो महाराज मी सच्चिदानंद रूप आहे. हे सच्चिदानंद रूप म्हणणं सुद्धा त्यानं तयार केलेलं दुकान आहे आणि हे दुकान जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला मोक्ष नाही, तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. मग सच्चिदानंद म्हणणाऱ्याला जर मुक्ती नाही तर त्याच्या खालचे जे टप्पे आतापर्यंत सांगितले त्यांना काही मला काहीच कळत नाही. अज्ञानाचं प्रतीक असणारा कारण देहाला धरून त्याने मी म्हणतो त्यानं दुकान तयार केलेलं आहे तो त्यातलाच आहे. सूक्ष्म देहाला धरून मी बुद्धिमान, मी शहाणा, मी पंडित, विद्वान, ज्ञानी म्हणतो तो सुद्धा दुकानदारच आहे. तो त्याच्यातच अडकलेला आहे. आणि जो त्यांनी महाराज स्थूल देहाला धरून त्यांनी देह अहंकार धारण करून मी काळा गोरा उंच ठेंगणा म्हणतो तो सुद्धा दुकानदारच आहे. हे सगळेचे सगळे दुकानदारच आहेत महाराज. 40 कशाने त्यांनी अडकले असतील तर या सगळ्यांना अडकण्याचं कारण आहे मी. आम्ही फार घातक आहे महाराज. संसारातल्या लोकांच्या पोटामध्ये मी असेल याच्यात काय नवल आहे? त्याच्यात असणारच माणूस, कारण ते संसारीच आहे. ज्यांच्यावर ज्ञानाचा कोणत्या प्रकारचा प्रभाव नाही, ज्यांनी कधी ज्ञानार्जन करण्याचा विचारही केला नाही, ज्यांना ज्ञानार्जन कधी करावंच वाटलं म्हणून ते करणार आहे, त्यांच्याकडून अपेक्षाच नाही. पण जे ज्ञानार्जन करण्याची उद्युक्त आहेत, जे ज्ञान प्राप्ती करता निघालेले आहेत आणि त्या पारमार्थिक लोकांजवळ मी दिसतो. मी तर सांगू का ज्ञान म्हणजे काय? ज्ञान कशाकरिता असतं? ज्ञान हे असं शस्त्र आहे जे शस्त्र त्यांनी महाराज मीला घालवणार आहे.
पण या ज्ञानरूपी शस्त्राचा उपयोग केल्यानंतर, ते हातात धारण केल्यानंतर आता लोकांना मी वाढायला लागला. मी ज्ञानी, मी विद्वान, मी पंडित, मी मोठा अमुक. हे त्यांनी म्हणाला. मोठ्या ज्ञानी लोकांची गप्पा ऐकल्या मला. मोठे आपलं शांत बसून राहून ऐकलं नाही. ते म्हणजे काय समजतो स्वतःला? त्याच्याकडे काय माझ्या इतकी लोकेशन आहे काय? त्याच्याकडे काय माझ्या इतकं नाव आहे का? त्याच्याकडे काय माझ्या इतकी विद्वत्ता आहे का? त्याला म्हणा सांग ही प्रक्रिया तुला जर त्यांनी सोडवता आली तर, त्याने जर ही प्रक्रिया सोडून दाखवली तर आधी मिशी कापून देईन. जे चित्सुकी सांगतात. अद्वैत सिद्धी ज्यांनी लोकांच्या समोर सांगितले, मोठे मोठे ग्रंथ ज्यांचे नावच लोकांना माहित नाही, खंडन खंड खाद्य ग्रंथाचं नाव, एवढे ग्रंथ ज्यांनी लोकांच्या समोर सांगितले, म्हणतात माझ्यासारखा विद्वान दुसरा कोणी नाही. कशाचं फल आहे हे? अहंकाराचं फल आहे. हे दुकान आहे महाराज, हे विद्वत्तेचं दुकान आहे, हे श्रेष्ठत्वाचं दुकान आहे. आणि हे जोपर्यंत आहे तोपर्यंत परंपरा आहेच महाराज. कशाची? तुम्हाला काय वाटतं हे मेल्यानंतर काय होईल? सद्गतीला जाईल, तो मोक्ष स्वरूपाला जाईल. अरे मोक्ष मेल्यावर नसतोच मुळात. मोक्ष हा जिवंतपणेच असतो. याची देही याची डोळा बघू मुक्तीचा सोहळा, जिवंतपणेच मोक्ष मिळतो. मोक्षाचा अनुभव इथंच आहे महाराज. आणि अजून जर आला नसला तर आपलं सावरून घेतलं पाहिजे की अजून नाही. आणि जिवंतपणे भेटतो. साधू संत वर्णन करून सांगतात अजून काय मला भेटला नाही. प्रयत्नशील असलं पाहिजे महत्वाची गोष्ट. पण या लोकांना जर एवढा अभिमान आहे, हे स्वतःला विद्वान म्हणतात म्हणजे स्वतःला ब्रह्म समजत नाही. हे स्वतःला ज्ञानी म्हणतात याचा अर्थ स्वतःला ब्रह्म समजत नाही. हे स्वतःला ज्ञानी महाराज पंडित म्हणतात म्हणजे स्वतःला ब्रह्म समजत नाही. हे स्वतःला हे समजतात. आणि हे समजणं म्हणजे त्यांनी महाराज स्वरूपाची प्राप्ती झालेली नाही. आणि जोपर्यंत स्वरूपाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत जन्म मरणाची परंपरा संपत नाही. ही जन्म मरणाची परंपराच त्यांनी महाराज या मी मुळे आपल्या मागे लागली. आणि हा मी जर कशामुळे आला असेल तर हा मी अज्ञानामुळे आले, स्वरूपाच्या अज्ञानामुळे हा मी आलेला आहे. म्हणून तो किती विद्वत्तापूर्ण भाषण लोकांच्या समोर करत असला आणि किती संसारात त्यांनी सांसारिक माणूस बोलत असला, दोघे सारखेच आहेत महाराज. दोघांजवळ जे आहे त्याचं नाव आहे अहम. आणि या अहमला कारण जर काय असेल तर अज्ञान, अविद्या. आणि या अविद्येच्या प्रभावाने त्यांनी महाराज त्याच्याजवळ जो आला त्याचं नाव आहे जीवपणा. आणि हा जो जीवपणा आहे या जीवपणाला शास्त्रामध्ये भव असं त्यांनी म्हटलं. भव, भव म्हणजे काय? व्याकरणाच्या दृष्टीने जर पाहिलं तर भू नावाच्या धातूपासून भव हा शब्द तयार झाला. भू नावाच्या धातूपासून भव हा शब्द तयार झाला. होणे, या भू भवती म्हणजे होणे. काय काय झालं? एकच असणारं ब्रह्म, एकमेव अद्वितीय ब्रह्म, नेहनास्ति किंचन ईश्वर जीवकलया प्रविष्टो भगवान इथे. एक असणारं ब्रह्म आहे जे त्यांनी व्यापक आहे. म्हणून सर्वत्र कणाकणात गच्च भरलेलं एकच ब्रह्म, त्याच्या वाचून दुसरं काही नाही. ते अखंड आहे, अद्वैत स्वरूप आहे, ते कैवल्य आहे. आणि असं असणारे कैवल्य स्वरूप ते ब्रह्म, त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याच्यावरच अध्यस्त असणारी जी प्रकृती आहे ना, तिनं त्याने महाराज तिचं काम केलं. जी नाही तीच त्याच्यावर अशा पद्धतीने प्रकृतीला आली. गुरुजी म्हणायचे तिचा आणि त्याचा संबंध झाला, अनादिकल्पित तादात्म्य संबंध झाला. आणि या प्रकृतीच्या संगतीनं त्याने महाराज परमात्म्याला शबलत्व, त्याला सौपाधिक ब्रह्म म्हणू लागले, त्याला ईश्वर म्हणू लागले, त्याला अशी अनेक प्रकारची नावं आहेत. त्या प्रकृतीची 3 रूप आहेत. तिला त्यांनी महाराज माया म्हणतात, तिला अविद्या म्हणतात, तिला तमप्रधान प्रकृती म्हणतात. ती मायाहून परमात्म्याशी संग करायला गेली, परमात्मा नावाला ईश्वर. ती अविद्याहून परमात्म्याशी संग करायला गेली, परमात्मा नावाला जीव. आणि ती तमप्रधान प्रकृतीहून परमात्म्याशी संग करायला गेली, त्याला नावाला जगत. ईश्वर काय झालं असं जर म्हणत असाल, भू धातूपासून होणे असा अर्थ त्याने तयार झाला. काय काय झालं तर जीव झाला. काय काय झालं? ईश्वर झाला. काय झालं? जगत झालं. हे प्रतीला आलं ना, ईश्वर झाला. कोण? परमात्मा ईश्वर झाला. कोण? परमात्मा जीव झाला. कोण? परमात्मा जगत झाला. आणि कशामुळे झाला? माया, अविद्या आणि तमप्रधान प्रकृतीमुळे झाला. तिच्यामुळे तो त्याने महाराज झाला. वास्तविक पाहता तो काहीच झाला नाही, पण काही झालेला नसून त्याने महाराज झाल्यासारखा दिसला. ही मदचिस्त झाले परी म्या नाही केले. आयशी ज्याने जाणतले तो सुटला काय, हे त्याच्यापासूनच झालं, पण त्यानं काहीच केलं नाही असं ज्याला कळालं तो सुटेल. महत्वाची गोष्ट. पण ती जी प्रकृती आहे त्याच्या ठिकाणी अध्यस्त आहे. तिचा त्याचा अनादिकल्पित तादात्म्य संबंध आहे. आणि या संबंधातून त्याने महाराज संपूर्ण विश्व प्रतीला येत आहे. तो ईश्वर होऊन त्यांनी अशा पद्धतीने नियमन करतोय. आणि जीव त्यांनी स्वतःच तो झालेला हा त्याने खेळ मांडला. आणि हा अनादिकालापासून सुरू असणारा खेळ आहे. म्हणून तो त्याने महाराज ईश्वर आहे. माया त्याने एक असल्या कारणाने ईश्वर सुद्धा एक आहे. आणि तो त्याने महाराज सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे. तो त्याच्या महिमेमध्ये बसत आहे.
आणि जीव हा अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे. का बरं? तो अविद्येमुळे त्यांनी प्राप्त झाला. महाराज म्हणतात कल्पना अविद्या तेने झाला जीव, आणि मायोपाधी शिव बोलली. ती कल्पना आणि अविद्येमुळे जीवपणा आला, आणि मायेच्या उपाधीने शिव त्यांनी तुझा. म्हणून कल्पना आणि अविद्या या दोन गोष्टींमुळे त्याला जीवपणा आला. जीव म्हणजे काय? जीव शब्दाचा अर्थ जर पाहायचा असेल, आपण सगळेजण जीव नाहीत का? आहेत. ज्ञानी पुरुषाला सुद्धा त्यांनी महाराज व्यवहार करावे लागतात. आता त्याचे व्यवहार बाधित अनुवृत्तीने असतात, महत्वाची गोष्ट. पण व्यवहार करतात की नाही, म्हणजे व्यवहार करण्यापुरतं तरी मी म्हणावं लागते की नाही, म्हणजे कल्पित त्याच्या ठिकाणी असणार तो मी पण आहे. त्याचा तो प्रॉपर मी पण नाही, त्याला खाऊन टाकलेला आहे. पण व्यवहार करण्याकरिता सुद्धा त्याला व्यवहार करण्याकरिता तरी त्याला तो स्वीकारावा लागतो, त्याशिवाय व्यवहारच होणार नाही. महत्वाची गोष्ट आहे. पण अज्ञानी माणसाकडे त्यांनी तो मी पण आहे, तो स्वतःला मी म्हणतो. काय काय आहे तो? त्याचं नाव आहे जीव. हा जीव आहे. कसा झाला जीव? जीव शब्दाची व्याख्या करताना अशी केली, अंतकरण, अंतकरणाचा अधिष्ठान चैतन्य, आणि त्या चैतन्याचा अंतकरणात पडलेला आभास, या तीन गोष्टींना एकत्र केल्यानंतर त्यांनी जे होतं त्याचं नाव आहे जीव. आपण सगळेजण जीव आहोत. मग आपण सर्वजण जीव कसे झालो हे त्याचं मूळ कारण आहे. म्हणून अंतकरण प्रगट झालं, ते जड आहे. त्याच्यात त्यांनी महाराज त्याचं अधिष्ठान असणारं जे चैतन्य आहे, त्या चैतन्याचा प्रकाश जो आभास आहे तो त्याच्यामध्ये प्रतितीला आला. तीन गोष्टी एकत्र झाल्यामुळे जीव आपण आला. आणि मग तो जीव त्यांनी महाराज अनादिकालापासून चक्रा मारतोय. तो जन्ममरणाची परंपरा त्यांनी महाराज अशा पद्धतीने भोगतोय. आणि त्यानं भोगणारी जी जन्ममरणाची परंपरा आहे, त्या जन्ममरणाच्या परंपरेला म्हणतात भवरोग, त्या जन्ममरणाच्या परंपरेला म्हणतात भवनदी, त्या जन्ममरणाच्या परंपरेला म्हणतात भवसागर. अशी भवनदी, भवरोग, भवसागर हे सगळेचे सगळे नाव आहेत महाराज. हे त्यांनी शुद्ध चैतन्याच्या ठिकाणी आलेला जो जीवपणा, आणि तो जीवपणा अशा पद्धतीने पाहायला मिळतो. आत्मया जीवबुद्धी असं आपण म्हणतो. आत्म्याला त्यांनी जीवबुद्धी प्राप्त झाली. का बरं? त्याचं कारण त्यांनी महाराज की अविद्या त्याच्यावर आवरण करून बसली. बरोबर आहे ना? तिच्या आवरणाला त्यांनी महाराज त्याला अशा पद्धतीने ते पाहायला मिळालं. म्हणजे खऱ्या अर्थानं हा भव नावाचा रोग आत्मस्वरूपाच्या लागली होती क्षयव्याधी. ही व्याधी आणि रोग एक अर्थवाचक शब्द आहेत की नाही, म्हणून त्यांनी आत्मस्वरूपाच्याच मागे रोग लागलेला आहे. आणि त्या रोगाला काय म्हणायचं असेल तर जीवरोग म्हणा, त्याला बुद्धी रोग म्हणा, किंवा त्याला भवरोग म्हणा. असा भवरोग त्यांनी महाराज जीवाच्या मागे लागला, आणि अनादिकालापासून हा जीव त्या भव नदीमध्ये गटांगळ्या खातो. आपण सगळेजण, तुम्ही माझं ऐकतात ना सर्वजण? महत्वाची गोष्ट आहे. मी फार महत्वाचं सांगतो. झालं आता अर्ध्या तासात मी थांबणारच आहे ना, पण महत्वाचा मुद्दा सांगतो, कान उंच करू नये. आपण सर्वजण जीव आहोत, आणि हा जीवापणा आपल्याला किती तारखेला आला कोणाला सांगता येईल का? लोक आता कशाच्या तारखा काढायला लागले महाराज. व्हॉट्सअपवर एक बातमीच वाचली नाही, प्रभू रामचंद्रांच्या जन्माची तारीख काढली लोकांनी. आता कशी काय काढली असेल देव जाणे. संशोधन, त्याला म्हणायचं संशोधन, फार संशोधन करायला लागले लोक. लोकांनी तुकोबरायांच्या वैकुंठ गमनावर संशोधन केली. लोक त्यांनी महाराज आता छत्रपतींच्या चरित्रावर नवीन नवीन संशोधन करतात, आणि संशोधन करून लोकांच्या समोर वाकडं तिकडं करून त्यांनी मांडतायत. आणि कसं कसं मांडतात ऐकवलं सुद्धा जात नाही महाराज. असं त्यांनी आपल्याला काय इतिहास लहानपणी त्यांनी शाळेमध्ये शिकवला, आणि आज कोणता इतिहास हे लोक लोकांच्या समोर आणतात. जाणीवपूर्वक त्यांनी महाराज कोणातरी ठराविक एका वर्गाचा रोष पोटात घ्यायचा, ब्राह्मणांचा द्वेष करण्याकरिता त्यांनी महाराज या सगळ्या लोकांची पोटं दुखायला लागली. आणि त्यांनी जाणीवपूर्वक हे सगळे खटाटोप सुरू केले. काय काय त्यांनी बोलतात, आपल्याच लोकांनी गुढ्या उभारल्या नाहीत महाराज, आपल्याच लोकांनी गुढ्या उभारल्या नाही. आणि का उभारल्या नाही त्याचं कारण काय काय सांगितलं, कशाला त्यांचा तरी मी प्रचार करीत बसतो. पण मला एकच गोष्ट सांगायची, आपण जर जातीवंत हिंदू आहोत, आणि त्यांनी महाराज आपली परंपरा वाडवडिलांची जर आपल्याला जोपासायची असेल, तर या शेंबड्यांचं पांडुळांचं ऐकू नका. जे त्यांनी काल तथाकथित जन्माला आले, ज्यांच्या बापाचा सुद्धा ठिकाणा नाही, कोणाची अवलाद आहे. महत्वाची गोष्ट आहे. माझं बोलणं वाईट वाटतं असं वाटू करतो, पण महत्वाचं बोलतो. आणि हेच त्यांनी सगळ्यांनी बोललं पाहिजे. काय करतात ब्राह्मण? ब्राह्मणांच्या विरोधात त्यांनी कारस्थान करण्याकरिता धर्मच बुडवायचं होय, धर्माची संस्कृती बुडवायची होय. पण कशाकरिता हा विरोध त्यांनी सहन करायचा, आणि आपण तरी का सहन करायचं? लोकांनी कुशाल झेंडे लावले. अरे पताक लावण्याचा अधिकार तर सगळ्यांनाच आहे, आपण हिंदू आहोत, आणि वर्षभर आपल्या घरावर पताक फडकली पाहिजे महाराज. आपल्या घरावर आपण पताक फडकवायची, आपल्या धर्माचा प्रचार करायचा, म्हणजे दुसऱ्या कोण्या धर्माला कमी लेखायचं नाही. सगळेजण ज्याच्या त्याच्या जागेवर स्थिर आहेत, श्रेष्ठ आहेत महाराज. आपल्याला कोणी अधिकार दिला नाही दुसऱ्याच्या धर्माला नाव ठेवायचं. पण जन्मात दुसऱ्याच्या धर्माला मी नाव ठेवणार नाही, पण माझा धर्म सांगण्याचा मला अधिकार आहे ना. मी कंबर बांधून छाती ठोकपणे 1000 लोकांच्या समोर माझा धर्म सांगू शकतो ना, आणि मी सांगितला पाहिजे. हा धर्म सांगणाऱ्यांनी जर सांगितला नाही तर बाकीचे लोक काय करतील महाराज?
लोकांनी खुशाल गुढ्यावर ते म्हणे पालथा तांब्या घालायचा आणि अमुक व्हायचं, ते अपशकुन आहे फलाना दिसताना सगळं सांगायला लागले. आता त्यांना वाटायला लागलं अपशकुन आहे, पालथा तांब्या घालणं म्हणजे अपशकुन आहे, तो त्यांनी पालथा घालणं अपवित्र आहे, अमंगल आहे, असं लागले महाराज सांगायचं. मग तुझ्या बापानं आजपर्यंत गुढी उभारली होती, त्याला अमंगल कळालं का? म्हणे त्याचं कारण सांगितलं. भाल्याच्या टोकावरच्या संभाजी राजांचं मस्तक त्यांनी घेतलं, औरंगजेबाने सगळ्या गावात त्यांनी फिरवलं. मग ते लोकांनी ते गुढी म्हणून त्यांनी पाहिलं, तशाच गुढ्या उभारायला लावल्या. मग त्याला ते लुगडं त्याच्यावर घातलं. ते लुगडं घालणं काय योग्यच आहे का? ज्ञानेश्वरी ते ओव्या शोधून काढलं. 4 वाजेपर्यंत जागे, हे साक्षीदार आहे. 4 वाजेपर्यंत जागा राहून पहाटे शोधून 18व्या अध्यायातल्या 33व्या श्लोकावरच्या 39 आणि 40 क्रमांकाच्या 2 ओव्या शोधूनच त्याचा अर्थच लिहून सगळ्यांना पाठवला. ते म्हणतात आधो तो गुढिया काढी, ज्ञानोबा म्हणतात आधो तो गुढिया काढी. पुढे काय अशा 2 ओव्या आहेत आणि त्या ओव्यात त्यांनी महाराज त्याच्या स्पष्ट रीतीनं ज्ञानोबाने सांगितले आध आणि ऊर्ध्व या 2 गोष्टी. आपल्या पाठीचा कणा आहे की नाही, या पाठीच्या कण्यामध्ये त्यांनी काही चक्र आहेत. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र, हे जे चक्र आहेत ना पाठीच्या कण्यात आहे. पाठीचा कणा म्हणजेच बांबू, वेळू, आणि त्याला असणाऱ्या गाठी, वेळूला असणाऱ्या गाठी म्हणजे चक्र. बरोबर आहे की नाही? आता दाखव, आता ही जी गाठी आहे की नाही, या गाठीमध्ये समजा इथे हा बांबू आहे, मध्ये अशा गाठी, या बांबूला त्यांनी महाराज असणाऱ्या गाठी म्हणजे ते चक्र आहे. आणि या सगळ्या चक्रांच्या टोकाला एक चक्र आहे, त्याचं नाव आहे सहस्रदल कमल, आणि व्यापक असणारं सगळ्यात मोठं चक्र आहे. हे चक्र त्यांनी महाराज खालून वरपर्यंत आहे, त्याच्यावर त्यांनी महाराज ते चक्र अशा पद्धतीनं वरतून गुढी घातल्यासारखं, म्हणजे त्या सहस्रदल कमलाला त्यांनी अशा पद्धतीनं माऊली ज्ञानोबा आहे तो कलश म्हणतो, आणि त्या मेरुदंडाला ज्ञानोबा आहे वेळू म्हणतो, आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या गाठी आहेत त्याला ज्ञानोबा यांनी षडचक्र म्हणतो. गेलो नाही काढून हे पहा, मी ओव्या वाचून दाखवतो, तुम्हाला कुठं चालला हा पण महत्वाचा आहे महाराज, म्हणून माझ्या पोटात तुटलंय, मी तुम्हाला सांगितलं पाहिजे. सगळ्यांनी 700 वर्षापूर्वी ज्ञानोबारांनी गुढी उभारली की नाही त्याच्याकरिता सांगतोय. आधोर तो गुढी काढी, प्राण नवांची पेंडी, बांधून निघाली उडी मध्यमे माझी, संकल्प विकल्पाचे लुगडे, सांडून मन उघडे, बुद्धी मागिल्याकडे उगीच वैसे. ओव्यात मला 2 महत्वाची गोष्ट. याच्यात लुगडं शब्द स्पष्ट आहे की नाही? का झालं लुगडं शब्द? संभाजी राजांच्या नंतर त्यांनी महाराज लुगडं शब्द आले का ज्ञानेश्वरीमध्ये? 700 वर्षापूर्वी आहे ना, म्हणजे गुढीवर 700 वर्षापूर्वी लुगडं लावलं जात होतं. त्याचं कारण गुढी स्त्रीलिंगी आहे, गुढी पवित्र आहे, गुढी श्रेष्ठ आहे, तिला आपण त्यांनी वंदन पूजन करतो. मग ही जर गुढी आहे, ती जर स्त्रीलिंगी आहे, तर तिला साडी चोळी द्यायला नको का? तिच्यावर लुगडं घालणं म्हणजे तिची पूजा करून तिला साडी चोळी देणं, हा महत्वाचा विचार. आणि कलश हा पालथा घातल्यावर अमंगल असतो. कोण म्हटलं? कलश कलशच आहे, तो पालथा होताना कसा घेणं असू दे. अजून त्यांनी महत्वाचा मुद्दा सांगतो, आपल्या मंदिरावर कलश नाही का? तो तांब्यासारखा पालथा नाही का? का बरं पालथा घालतात? तो वैश्विक असणारी ऊर्जा, डिवाइन पॉवर एकत्र करून त्यांनी महाराज खाली अशा पद्धतीने सोडण्याचं काम करतो, तो कलश. म्हणून कलश त्या दिवशी ब्रह्मदेवानं सृष्टीला सुरुवात केली, आणि सृष्टीला सुरुवात करायची म्हणून भगवंतानं त्याच्यावर अनुग्रह केला, आणि हा अनुग्रह केला म्हणून त्यांनी महाराज भगवंतानं कृपेचा वर्षाव ब्रह्मदेवावर केला की तू सृष्टी निर्माण कर. मग देवाच्या अनुग्रहानं सृष्टी निर्माण केली. भगवान स्वतःच म्हणतो, तो म्हणतो ज्ञानम परम गुह्यम यद विज्ञान समन्वितम सरहस्यम तदंगंच गृहान गदितम मया यावानहम यथा भावो यद्रूप गुण कर्मणा तथैव तत्व विज्ञानम असते ते मद अनुग्रहात. माझ्या अनुग्रहानं तुला ते प्राप्त होईल. पण माझ्या अनुग्रहानं जर तुला हे त्यांनी प्राप्त होणार आहे, भगवान ब्रह्मदेवावर अनुग्रह करतो, आणि त्याचा अनुग्रह ब्रह्मदेवाला ज्यावेळेस प्राप्त होतो, तो वरून त्यांनी अशा पद्धतीने त्याच्यामध्ये समाविष्ट होतो. पण जो कलश आहे ना, तो त्यांनी मला दिव्य शक्ती खेचून घेणार, म्हणून कलश त्याच्यावर पालथा करायचा. पुढच्या वर्षी तरी लोकांनी अशाच गुढ्या उभाराव्यात. पुन्हा अट्टहासानं तुमच्या समोर सांगतो, संशोधन करायला लागले लोक आता, म्हणून त्यांचं संशोधन ऐकू नका, ज्ञानोबरायांचं ऐका. त्यांचं कोणाचंच काय ऐकू नका. त्यांना फक्त एकच टार्गेट आहे, त्यांचं टार्गेट म्हणजे फक्त धर्म बुडवायचा आहे. त्यांना धर्म शिल्लक राहू द्यायचं नाही. आज होळीविषयी त्यांनी लोकांनी सांगितलं, उद्या होळीविषयी सांगतील, परवा संक्रांतीविषयी सांगतील, तेरवा वड सावित्रीविषयी सांगतील, आणखी त्यांनी मला कोणकोणत्या सणांविषयी सांगतील, आणि हिंदूंचे सगळे सण त्यांनी मोडकळीला आणतील. मग काय होईल या सगळ्या लोकांचं? म्हणून पोटात दुखतं म्हणून 2-5 मिनिटं तुमची घेतली, कोणी नाराज होऊ नका. माहिती महत्वाचं सांगतोय, गरजेचं सांगतोय, पण लागले लोक संशोधन करायला, आणि या संशोधनामध्ये आपण सगळेजण बळी जायला लागलो महाराज. आणि आपण सुद्धा त्यांनी महाराज कशालाही काय म्हणून गोवा लोक सांगायला लागले कीर्तनांमधून कंबर बांधून,
हे गोवा लोकांनी सांगितलेलं क्लिप आहेत मला फिरतात कशाला त्यांची नाव मी तरी सांगायचं. मला तुम्ही सांगा या संप्रदायामध्ये संभाजी राजांच्या नंतर निळोबाराय जन्माला आले. 23 वर्षानंतर आले निळोबाराय जन्माला. निळोबाराय आपला परिसर निळोबारायांचा. त्याच्यानंतर महिपती महाराज जन्माला त्यांचा अवतार झाला. जाऊ दे ते जुने संत आहे. त्याच्यानंतर ते सांगतो आता ज्या लोकांनी पाहिलं तुम्ही गुरुजींना पाहिलं की नाही. धुंडा महाराजांना, कंधारकर महाराजांना, अजून त्यांनी आनंदभाऊ वैजापूरकरांना, भगवान शास्त्री धारूरकरांना, गोपाळ शास्त्री गोरे महाराजांना, किती मोतीराम महाराज काकांना, किती मोठी मोठी माणसं ही सगळीची कोंडाजी बाबा डेरे या सगळ्या लोकांना तुम्ही पाहिलं की नाही. एवढे अधिकारी पुरुष होते. या लोकांनी गुढ्या उभारल्या नसतील का? उभारले असतील की नाही? म्हणजे हे आताचे सांगणारे त्यांच्यापेक्षा जास्त हुशार आहेत का? अवश्यमूळ सुचता येत नाही. आणि लोकांचा धर्म बुडवायला लागले कशा करतो? कशाकरिता लोकांमध्ये या चुकीच्या संकल्पना पसरवायच्या? हे सगळं त्यांनी महाराज अविद्येचं कार्य आहे, त्याला भाव म्हणायचं. पण हाच भाव आहे. आणि या भावात सगळे संकटांना खातायत. लोकांच्या समोर चुकीचं सांगून त्यांनी महाराज अशा पद्धतीनं लोकांची मन कलुषित करून टाकताय. हाच भाव आहे. आणि या भावामध्ये त्यांनी अडकले. आपण सर्वजण जीव मुद्द्यावर येतो. चला जाऊ दे. आलं कुठून तरी मध्ये आता मी काय करू? त्याला माझ्या पोटात राहणारच नाही. इथून पुढे त्यांनी अशीच कीर्तन करावे लागतील मला. आणि इथून पुढे अशीच करता येतील मला. दुसरी करताच यायची नाही. वक्ते बाबासारखं होणार आहे. आता मला जाणीव झाली त्याची. मी आता आजारी पडलोय त्याचं कारण सुद्धा तेच आहे. मला झोप येत नाही. न येण्याचं कारण एवढंच आहे. काय करू आता? कशा पद्धतीने लोकांच्या समोर हे त्यांनी आज लोकांना देव आहे हेच सिद्ध करून द्यायला त्यांनी मला फार जड जायला लागलं. लोकांना देवच सिद्ध होत नाही तर भक्ती परमात्म्याचा साक्षात्कार मग ते दिव्य कोण मग जन्म मरण ते परंपरण केव्हा सांगायचे? मोठी कठीण गोष्ट आहे महाराज. पण हे वादळ आहे, हे कलीचं वादळ आहे. पण कली त्याचं काम करतोय. म्हणून आपणही आपलं काम केलं पाहिजे. आपण आपल्या मुद्द्यावर स्थिर राहून चालत राहावं. आणि त्याने महाराज या धर्माला सांभाळावं. ब्राह्मण हे भगवंताचं मुख आहे. भगवंताला प्रिय आहे महाराज ब्राह्मण. म्हणून आपण आपल्या मुखातून ब्राह्मणाची निंदा कधीच करायची नाही. विनाकारण त्याने महाराज अपशब्द आपण बोलायचे नाही. आपला धर्म, आपला शास्त्र, आपला देव, आपला वेद, ब्राह्मण या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. आणि त्याची आपण जपणूक करणं अतिशय गरजेचं आहे. काय या सगळ्या गोष्टी होतात त्याचं कारण अज्ञानाच्या गर्दीत आपण अनादी कालापासून आपण जीव झालेला आहोत. 6 गोष्टी शास्त्राने अनादी सांगितल्या. नंबर 1 ब्रह्म अनादी आहे. नंबर 2 प्रकृती अनादी आहे. नंबर 3 त्यांचा संबंध अनादी आहे. नंबर 4 ईश्वर अनादी आहे. नंबर 5 जीव अनादी आहे. आणि नंबर 6 त्या सर्वांमध्ये असणारा भेद अनादी. या सगळ्या गोष्टी अनादी. त्या अनादी गोष्टींमध्ये जीव सुद्धा अनादी. पण आपण सगळेजण जीव आहोत आणि अनादी कालापासून जीव झालेलो आहोत. अजून आपण त्याने महाराज फक्त झालो नाही की मुक्त झालो नाही. आणि मुक्त जर झालो असतो तर जन्माला आलो नसतो ना. काहीच महापुरुष असे असतात की जे नित्य मुक्त असतात, स्वतःच्या सामर्थ्याने येत. पण सगळ्यांमध्ये तसं सामर्थ्य नाही. ज्या अगदी सगळे आपण त्याने आहोत नक्कीच नित्य मुक्त नाहीत. म्हणजेच आपला जेव्हा अजून जीवपणा आहे. हा जीवपणा जर या जन्मात आपण घालवला तर बरं. जर तो जीवपणा गेला नाही आणि जन्म जर गेला तर परत जन्माला यावं लागेल. महत्वाची गोष्ट आहे. जीवपणा जर गेला नाही आणि जन्म जर आपल्या हातातून सुटून गेला तर परत जन्माला यावं लागेल. आणि ही जन्म मरणाची परंपरा अशीच चालू राहील. पुढचा जन्म माणसाचाच मिळेल असं सांगता येत नाही. काय होता येईल, काय व्हावं लागेल याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. म्हणून अशा पद्धतीने त्यांनी महाराज पुढचा प्रवास आपल्या सगळ्या लोकांचा जर झाला तर आपण भवबंधनातून अडकून जाऊ. मग काय करावं लागेल? या भवबंधनातून सुटण्याकरिता काय उपाय केला पाहिजे? या जन्म मरणाचं खंडन करण्याकरिता काय साधन केलं पाहिजे? या भवबंधनातून त्यांनी बाजूला होण्याकरिता, जन्म मरणाची परंपरा चुकवण्याकरिता. मग सगळ्या संतांनी एकत्र येऊन निर्णय केला. संत एकांती वैसे सर्व सिद्धांत शोधले, सगळे शोधून काढले, सिद्धांत निवडून काढले. आणि मग त्यांनी ठरवलं की भगवंताचं नाम असं साधन आहे की जे त्यांनी महाराज एकटंच असं साधन आहे जे जन्म मरणाचं खंडन करू शकतं. जन्म मरणाची परंपरा त्यांनी महाराज खंडित करू शकतं. दुसरं कोणतंच साधन या जगतामध्ये जन्म मरणाचं खंडन करू शकत नाही. ज्ञानानं जन्म मरण जाईल, पण ज्ञानापर्यंत जाण्याकरिता जर काय असावं लागेल तर भगवंताचं नाम असावं लागेल. पण ते नामच असं एक आहे की त्याच्या माध्यमातून त्यांनी महाराज जन्माचं खंडन होईल. हे अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये
उच्चारिता खंडे जन्म. जन्म मरणाच्या परंपरेचं खंडन जर करायचं असेल तर असं कोणतं साधन आहे? ते साधन ऐसे विठोबाचे नाम. उच्चारिता खंडे जन्म, त्या विठोबाचं नामच असं आहे की ज्या नामाच्या माध्यमातून जन्म मरणाची परंपरा खंडित होईल. दुसऱ्या चरणातून प्रवेश केला. मध्ये ही गुढी आली म्हणून, नाहीतर ते भवापासूनच सुरू झालेलं होतं. पण आता घाईघाईनं पुढे जायचं ना आपल्याला, म्हणून दुसऱ्या चरणात आधी प्रवेश केला. लक्षपूर्वक आहे. म्हणजे जन्म मरणाचं खंडन होईल म्हणजे काय होईल? म्हणजे त्यावेळी महाराज जन्म ज्याला घ्यावा लागतो ना, त्याचा अशा पद्धतीने बाद. कोणाला जन्म घ्यावा लागतो? तुम्ही ऐकतात ना सर्वजण, इतक्यावर किती बडबड केली मी त्याच्यावर. कोणाला जन्माला यावं लागतं? जीवाला. जीवाला जन्माला यावं लागतं. म्हणजे त्यावेळी महाराज जीव हाच असा आहे की तो त्यावेळी महाराज गेला पाहिजे, जीवापणाच गेला पाहिजे. जीवपणा जोपर्यंत जात नाही, गुरुजी म्हणायचे ते म्हणायचे जीवपणा ठेवून ब्रह्मदेव जरी झाला तरी काहीच नाही झालं. जीवपणा ठेवून ब्रह्मदेव जरी झाला काहीच झाला नाही महाराज. म्हणून ब्रह्मदेवाची पदवी जरी प्राप्त करून घेतली तरी जीवपणा जर शिल्लक राहिला तर त्याच्या जन्माचा काय उपयोग नाही महाराज. म्हणून काही होता येतं, इंद्र होता येतं. म्हणून त्यांना इंद्राचं पद प्राप्त करून घेण्याकरिता म्हणती संसारी जन्मीचे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीचे. मनोहर असं आपण पाहतो की नाही, यज्ञाधिक कर्म करून स्वर्गात जाता येतं, इंद्र होता येतं. पण इंद्र जरी झाला तरी त्यांनी महाराज त्याला पुन्हा खाली यावं लागतं. क्षीणे पुण्य मरते लोक परत खाली यावं लागतं. गुरुजी पाठ सांगत होते आणि झाडाखाली पाठ सांगत होते रानात. आणि पाठ सांगताना बाबळीवर त्यांनी महाराज एक मुंगळ्याची लाईन होती आणि त्या लाईनीमध्ये त्यांनी महाराज दोन मुंगळे असे पाहिले की मुंगळ्यावर मुंगळा बसला होता आणि तो बसून त्यांनी महाराज प्रवास करत होता. सगळे विद्यार्थी होते, पाठ सांगता सांगता थांबले. त्यांना सवय होती महाराज गुरुजी, एखादी प्रक्रिया जर आठवली ना तर ते सांगितल्याशिवाय दम खायचे नाही. स्नान करण्याकरिता बसल्या एकदा प्रक्रिया शिष्य बरोबर होतं, त्याला म्हणजे नंतर पाणी घाल, पहिलं वहीन कागद घेऊन वहीन कागद आणायला लावलं. जे आठवलं ते लिहून घे म्हणजे परत नाही आठवलं मग काय करू आता, लिहून घ्यायला लावायचं मला. तो मुंगळा दिसला, त्याच्या पाठीवर दुसरा मुंगळा होता. म्हणे ते बघा त्या म्हणे मुंगळा. म्हणजे गुरुजी पाठ सांगायचं सोडून तुम्ही मुंगळे सांगायला लागले. काय त्या मुंगळ्यामध्ये? ते म्हणजे तो जो मुंगळा आहे ना, त्या मुंगळ्यात असं वैशिष्ट्य आहे म्हणे, तो जो वर बसलेला मुंगळा आहे ना तो मागच्या जन्मी इंद्र होता आणि खाली जो मुंगळा आहे ना तो मागच्या जन्मी ऐरावत होता. आणि तो ऐरावत मुंगळा झाला आणि इंद्र सुद्धा मुंगळा झाला आणि एकमेकाच्या त्यांनी महाराज अशा पद्धतीने पाठीवर बसून प्रवास करतात. अरे किती मोठा इंद्र जरी झाला, ऐरावतही झाला, ब्रह्मदेव जरी झाला आणि जर जीवपणा शिल्लक राहिला तर परत जन्माला यावं लागेल. आणि मुंगळा नाही तर काय व्हावं लागेल सांगता येत नाही बाबा. आता मिळालेलं हे मनुष्य शरीर आहे, याच्यात आपण जीवपणा घालू शकतो, संधी प्राप्त झाली आहे. जर हे शरीर सुटून गेलं आणि जीवपणा जर आपल्याला घालवता आला नाही तर काय होईल पुढे आज आपल्याला त्यांनी सांगता येत नाही. सावध झालं पाहिजे. म्हणून सावध होई बाबा, म्हणून सावधान होऊन भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. काळ लागला असे माप, तो माप त्यांनी धरूनच आहे. किती दिवस राहिले अजून, क्षणाक्षणाला काळ वाट पाहतोय मोजतोय. म्हणून तो काळ येण्याच्या आधी जेव्हा काळ असे पुरी ठेला तेव्हा तो हरिगुण गाय होईल. काळ जोपर्यंत दूर आहे तोपर्यंत सावध व्हा आणि सावध होऊन त्यांनी भगवंताच्या भजनाला लागा. ते भजन केल्याने त्यांनी म्हणत त्या भगवंताच्या नामचिंतनाच्या प्रभावानं जन्म मरणाची परंपरा चुकून जाईल म्हणजे काय होईल? ज्याला जन्म घ्यायचा तो संपून जाईल. ज्याला जन्म घ्यायचा तो जीवपणाच त्यांनी महाराज संपून जाईल. जीवपणा घालवण्याचं साधन. मग विचारलं महाराजांना कधीतरी, महाराज तुम्ही म्हणता नाव भगवंताचं विठोबाचं नाव घेतलं म्हणजे जन्म मरण जाईल, जीवपणा जाईल. कसं काय जाईल? नामानं जीवपणा सांगा तरी जरा. दोन प्रकारानं मुक्ती सांगितली जाते. एक सद्य मुक्ती सांगितली जाते आणि क्रममुक्ती सांगितली जाते. सद्य मुक्ती प्राप्त होत असते ज्ञानाने आणि क्रममुक्ती होत असते नामाने. भगवंताचं नाव तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगतो, जरा क्रम आहे का? भगवंताचं नामचिंतन करावं. या नामचिंतनाच्या प्रभावानं अंतकरणाची स्थिरता आणि अंतकरणाची शुद्धी व्हावी आणि ते अंतकरण ज्ञानाचा अधिकारी व्हावं. ज्ञानाचा अधिकार प्राप्त झाला की सर्वज्ञ असणाऱ्या ईश्वराला तो कळावा. त्या सर्वज्ञ ईश्वरानं तोच अधिकारी झालेला जो जीव आहे त्याच्या समोर त्यांनी महाराज गुरु रूपानं प्रगट व्हावं आणि प्रगट होऊन त्याला त्यांनी तत्वमसी महावाक्याचा उपदेश करावा. श्री गुरूंनी उच्चारण केलेल्या महावाक्याचा श्रोत्राशी संबंधरूप प्रथम श्रवण हेच अपरोक्ष ज्ञानास हेतू आहे. या नियमानं त्यांनी मला श्री गुरूंनी तत्वबोध प्राप्त करून दिला की त्याला कळतं की मी सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि या भूमिकेत त्यांनी जाऊन तो उतरतो आणि त्या सच्चिदानंदत्वाच्या अभिमानाला सुद्धा टाकून देतो आणि दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान त्याच्या अंतकरणात स्थिर होतं आणि मग त्याचा जीवपणा संपून जातो. हे जीवपणा संपण्याचं कारण म्हणजे ज्ञानाच्या माध्यमातून मोक्षापर्यंत जाता येतं. ज्ञान हे अवांतर प्रयोजन फल आहे आणि मोक्ष हे परम प्रयोजन फल आहे. म्हणून त्यांनी मोक्षापर्यंत जर जायचं असेल तर ज्ञानाची गरज आहे. ज्ञानापर्यंत जायचं असेल तर अधिकाराची गरज आहे आणि अधिकारी व्हायचं असेल तर भगवंताच्या नामाची गरज आहे.
पण भगवंताच्या नामानं अधिकार प्राप्त होतो आणि त्या अधिकार झाल्यानंतर सर्वज्ञ ईश्वर गुरु रूपाने येतो, आपणच देव होय गुरु. आणि मग तो त्यांनी महाराज महावाक्याचा उपदेश करतो. महावाक्य असं आहे, वेदामध्ये जे वाक्य आहेत ना त्याला केवळ वाक्य म्हणतात. त्यात दोन प्रकार आहेत, एक अवांतर वाक्य आणि एक महावाक्य. अवांतर वाक्य म्हणजे काय, ज्या वाक्यामध्ये फक्त जीव स्वरूपाचं किंवा फक्त परमात्मा स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे त्या वाक्याला अवांतर वाक्य म्हणायचं. आणि ज्या वाक्यामध्ये जीव परमात्म्याची एकता वर्णन करून सांगितली त्याला महावाक्य म्हणायचं. म्हणून महावाक्याच्या माध्यमातून त्याने महाराज त्याला बोध प्राप्त करून दिला जातो. आणि या बोधाने त्याने महाराज काय होतं तर त्याचा जीवपणा संपून जातो. आणि जीवपणा संपला म्हणजे काय होतं तर त्याला त्याने अशा पद्धतीने जन्माला यायचं कारण नाही. म्हणून त्यांनी भगवंताचं नाम ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म, जन्म मरणाची परंपरा खंडित होते. का बरं, त्याचं कारण जीवपणा नावाचा जो रोग आहे हा रोगच निघून जातो. त्या जीवपणा नावाच्या रोगालाच भवरोग म्हणतात आणि तो त्यांनी संपून जातो. पण केव्हा त्यांनी संपेल खरं दृढ अपरोक्ष ज्ञान केव्हा होईल, सहजासहजी होत नाही म्हणतात. काही कर्माची शृंखला आहे त्याच्याबद्दल. असं आहे, ज्या वेळेला स्वरूपाचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं त्या आणि दृढ अपरोक्ष ज्ञान होतं त्यावेळेला तो शेवटचा जन्म असतो. शेवटचा जन्म असतो, शेवटच्या जन्मातच ते ज्ञान प्राप्त होऊ शकते. एखाद्या माणसाचं प्रारब्ध 10 जन्माचं आणि 10 जन्मामध्ये 5व्या जन्मातच त्याला ज्ञान झालं, मग तो मुक्त होईल का, होणार नाही माणूस. कारण अजून त्यांनी पुढचे जन्म त्याला भोगायचे राहिले 5. मग त्याला ज्ञान तर 5व्या जन्मातच झालं, तिथून पुढचे 5 जन्म राहिले. मग काय होईल, त्याच्याजवळ असणारं ज्ञान अदृढ राहील, दृढ होणार. त्याला परत जन्माला यावं लागेल. जन्माला आल्यानंतर परत त्याला ज्ञान प्राप्त होईल पण तरी मुक्त व्हायचं नाही, शेवटच्या जन्मात मुक्त होईल. ज्या दिवशी ज्ञान झालं स्वरूपाचं त्या दिवशी काय होईल ते ऐका. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, मी महत्वाचा मुद्दा सांगतो. ज्या दिवशी श्री गुरूंच्या मुखातून ज्ञान प्राप्त होईल त्या दिवशी संचित जळून जाईल महाराज एका क्षणात. ज्ञानाग्नीत सर्व कर्मानी भस्मसात गुरु ते अर्थात ज्ञानाच्या अग्नीमध्ये त्यांनी सगळी कर्म जळून जातात. या नियमानं संचित कर्म जळून जाईल. त्यानं पुढे केलेले जे कर्म आहेत ते कर्म त्याला लागू होणार नाहीत. भरजीत बीज नाही. जसं भाजलेलं बीज जर आपण शेतात नेऊन पेरायला सुरुवात केली तर ते बीज उगवत नाही. तसं त्यांनी महाराज ज्ञान झाल्यानंतर तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि लागून पाप पुण्याला, म्हणजे कर्म त्याला पुढे लागू होत नाही. म्हणजे भरजीत बीज नाही आणि त्याला क्रियामान कर्म लागू होत नाही. मग राहता राहील काय, त्याचा असणारा प्रारब्धाचा भोग आणि तो भोग त्यांनी महाराज त्याला भोगावाच लागेल. भोग भोगत असताना सुद्धा त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे, मी आत्मा आहे. तो मी करता म्हणत नाही, मी भोगता म्हणत नाही. म्हणून एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरिकृपे त्याचा नाश असं म्हणत असताना लोक शंका घेतात की संचित जर ज्ञानानं जळून जातं, क्रियामान जर लागत नाही आणि प्रारब्ध शब्द त्यांनी वापरला, प्रारब्ध भोगावंच लागतं, मग हरिकृपे त्याचा नाश झाला कसा. नाश झाला म्हणत असतानाच तात्पर्य एवढंच आहे की तो स्वतःला तो भोगणारा समजतच नाही. तो त्यांनी महाराज भोगत असतो पण बाधित अनुवृत्तीने त्याचे सगळे व्यवहार घडत असतात. तो साक्षी रूपाने तसाच राहतो, कुटस्थ रूपाने राहतो. कुटस्थ म्हणजे काय, कुटस्थ शब्दाचा अर्थ होतो आयरन. आयरन ज्या त्यांनी महाराज घन घातल्यानंतर लोहार त्याच्यावर हातोडा मारतो ना, त्याच्यावर अनेक प्रकारचे लोखंडाचे अवजार तयार केले जातात. आणि सोनाराची पण आयरन असते, त्याच्यावर अलंकार घडवले जातात. 1000 अलंकार घडले जातात आयरनीवर, पण तिला तपासच नसतो महाराज काय काय घडले, किती मात्र कशीच असते. तसा आत्मा आहे मी या भूमिकेत जर राहिला तर हजारो कर्म त्याच्या हाताने जरी घडत असतील तरी त्याला ते लागू होत नाहीत. महत्वाची गोष्ट आहे, असं कुटस्थ अवस्था आहे. या कुटस्थ भूमिकेत आहे तो त्याने महाराज आत्मस्वरूपावर आरूढ झालेला झाली. संध्या संदेह माझा गेला आणि आत्माराम हृदय प्रगट या भूमिकेत आहे तो. म्हणून त्याला त्यांनी महाराज मी करता मी भोगता म्हणत नसल्याकारणाने सुखदुःखाची हेलकावे त्याला बसत असले तरी सुद्धा तो त्याला मानत नाही. महत्वाची गोष्ट या न्यायानं जर आपण पाहायचा प्रयत्न केला तरी एका हरिकृपे त्याचा नाश झाला असं लागतं. म्हणून तर काय होतं, या भगवंताच्या नामानं ज्ञान होतं आणि ज्ञानानं जीवपणा जातो. जीवपणा नावाचा रोग आहे, त्याला भवरोग म्हणतात. हा भवरोग त्यांनी महाराज अशा पद्धतीने तुटून जातो, भवबंधन अशा पद्धतीने तुटून जातं. आणि हे तुटून त्यांनी महाराज संचित क्रियामाने प्रारब्धाचा जो भोग आहे तो सुद्धा या नामाच्या प्रभावाने त्यांनी महाराज अशा पद्धतीने संपून जातो. आणि मग तो त्यांनी महाराज त्याच्या स्वरूपाच्या स्थितीमध्ये आरूढ होतो. हे सगळं करण्याकरिता कारणीभूत जर कोण असेल तर भगवंताचं नामच आहे. पण या नामाच्या प्रभावाने त्यांनी महाराज त्याचं जन्ममरण थांबतं. म्हणजे काय होतं, सगळ्यात आधी त्याचा भवरोग तुटून जातो आणि त्याच्यानंतर त्यांनी महाराज त्याची जन्ममरणाची परंपरा शृंखला संपून जाण्याकरिता कारणीभूत असणारं जे त्यांनी महाराज कर्म आहे ते कर्म सुद्धा अशा पद्धतीने संपून जातं. हेच महत्वाची गोष्ट अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो.
संचित क्रियामान भोग शब्द म्हणत असताना प्रारब्ध डोळ्यासमोर घ्यायचं. म्हणून भगवंताचं नाम असं आहे की ज्या नामाच्या प्रभावानं भवरोगच सुटून जातो. ते भवरोग संचित त्यागणी महाराज जळून जातं, क्रियामान कर्म लागू होत नाही आणि प्रारब्ध त्यागणी महाराज तो साक्षी भावानं पाहत असल्या कारणाने त्याला लागू होत नाही. त्याच्या जीवनात जेवढे सुख दुःखाचे हरकावे असले, फार वेदना त्यागणी होत असल्या विचार सागरात असं वर्णन आलंय, तो त्यांनी आरडाओरडा करून बिवडत जरी स्वतःचा प्राण सोडत असला तरी सुद्धा त्याचं त्यांनी महाराज मुक्तत्व त्यांनी बिघडत नाही. तो मुक्तच आहे. महत्वाची गोष्ट, त्याच्या मुक्ततेत काही बाधा निर्माण नाही, कारण तो स्वतःला शरीर समजतच. आपल्या संप्रदायामध्ये फार महापुरुष झाले महाराज मोठे. मोतीराम महाराज काकांनी एवढे मोठे महापुरुष होते, त्यांच्या पायाला जखम झालेली आणि जखमीत किडे होते महाराज, 2 जपून ठेवलेले होते. ते त्याने महाराज लोक त्यांचे भक्त म्हणायचे बाबांच्या पायात किडे आहेत, काय करायचं ते काढायचे महाराज आणि टाकून द्यायचा प्रयत्न करायचे, जागे व्हायचे. आणि जागे झाल्यावर ते किडे काढणाऱ्या लोकांना रागवायचे, म्हणजे त्या किड्यांना का काढतोस? अरे ते माझंही राहायचं घर आहे आणि त्याचंही राहायचं घर आहे असं म्हणायचं. या शरीराला मी म्हणत नव्हते, या शरीराला स्वतःचं राहण्याचं घर म्हणत होते. वासांशी जीर्णाने यथावे आहे हे आपण पाहतो. जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे नूतन पिढीचे तैसे देहांतर ते घरचे चैतन्यनाथ. हे शरीर एक प्रकारचं घर आहे, हे वस्त्र आहे आणि हे याच्या आतमध्ये त्यांनी म्हणत ते चैतन्य तत्व असतं. म्हणजे ते स्वतःला आत्मा समजतात. न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भवितावान भूया अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमान्यते. शरीराचा नाश झाल्यानं माझा नाश होत नाही असा मी चैतन्य स्वरूप आहे. हा भाव पोटात असल्या कारणाने त्याला कितीही भोग त्याच्या डोळ्यासमोर असले तरी सुद्धा त्याच्यावर तो वेगळा दिसतो. तो कर्मी तरी सगळे परिक्रमबंधाना ही त्याची अवस्था आहे. त्याला सगळे लोक अमुक अमुक त्यांनी म्हणतात, पण तो त्यापेक्षा वेगळा असतो. ही त्याची दिव्य असणारी स्थिती आहे. ती सांगायला माझ्याकडे वेळ शिल्लक राहिलेला नाही. भगवंताचं नाम अतिशय श्रेष्ठ आहे. हे जे नाम आहे 2-5 मिनिटं त्यांनी आता तुमचे घेऊन मी थांबणार आहे. लक्षपूर्वक फक्त आहे, गडबड करू नका कोणी. मलाच थांबण्याची जास्त गरज आहे सगळ्यांपेक्षा, पण फार काट्यावर त्यांनी चालू नका. ठीक आहे, सगळीकडे नियम कीर्तनाचे, कीर्तनालाच लोकांनी का नियम घातले असतील हेच मला कळत. बाकीच्या सगळ्या गोष्टी बेधोंद चालू आहेत. एखाद्या मंत्र्याची जर सभा असली ना मोठी, तर सभेकरता लोक 2-3 तास वाट पाहतात आणि तो त्याच्यानंतर येतो आणि मग त्यांनी मला तिथून पुढे त्याचं ऐकून घ्यावं लागतं. कितीतरी वेळ लोक शांतपणे बसून ऐकतात. फक्त कीर्तनाच्याच वेळेला असं असतं की कीर्तनकाराने लोकांच्या आधी यायचं असतं आणि चाल वगैरे झाल्यानंतर सगळ्या लोकांनी यायचं असतं आणि पुन्हा कीर्तनकाराने काट्यावरच थांबायचं असतं. असा नियम फक्त कीर्तनातच आहे, सभेत नाही. बाकीच्या कोणत्याच ठिकाणी माझं पटतंय ना, पण तुम्हाला म्हणतो मी पटण्यासारखंच बोलतोय. बऱ्याच वेळेला खरं बोलतो की माझ्या आईला सुद्धा माझा राग आहे. बाकीच्या लोकांना याच्यात काय बोलाय, पण कीर्तनाला नियम नसा माझा. म्हणजे काय चालू तुझं रात्रभर, अजिबात रात्रभर नाही, पण निदान एकाएकी ब्रेक आपलं तर तुटेल ना. पण 2-4 शब्द जर ओघानं त्यांनी सुरू असतील तो त्यांनी जाणीवपूर्वक त्यांनी मला तो सगळ्या लोकांना सांगत असेल आता थांबतो, तर मग निदान तक्रार करू नये याच्याकरिता सांगतो. लक्षपूर्वक झालं. आता मी पुढचं बोलतो. असं भगवंताचं नाम आहे मला, जे भवरोग तोडणार आहे, जे त्यांनी मला संचित क्रियामान भोग यांना अशा पद्धतीने घालवणार आहे, असं भगवंताचं जे नाम आहे ते अतिशय श्रेष्ठ आहे. या नामाचं फळ जर काय असेल तर नामाचं 2 प्रकारानं फळ पाहिलं जातं. हे नाम पुण्य प्राप्त करून देणार आहे, पुण्याची गणना कोण होते, आणि हे नाम असे पाप घालवणार. तृणाग्नी वेळे समरस झाले तैसे नामे दिले जातात आहे. म्हणून त्यांनी मला जेवढी नामाची शक्ती तेवढे पापच नाही तुझे, एवढं नाम त्यांनी श्रेष्ठ आहे मला. म्हणून हे नाम पाप घालवणार आहे आणि हे नाम पुण्य प्राप्त करून देणार आहे. तुका म्हणे महापातकी पतीत होती जीवनमुक्त हेळा म्हणतात. म्हणून केवढाही पापी असला तरी सुद्धा जीवनमुक्त होतो या भगवंताच्या नाम सामर्थ्याने. हे भगवंताच्या नामाचं सामर्थ्य, त्याचा महिमाच आहे. म्हणून भगवंताचं नाम जर आपल्या मुखामध्ये आपण धारण केलं तर त्या नामाच्या प्रभावाने आपल्याजवळ पाप शिल्लक राहणार नाही. आणि त्यांनी पाप जर शिल्लक राहिलं नाही तर पापाचं फल असणारा जो ताप आहे तो तरी कसा काय शिल्लक राहील. 3 प्रकारचे ताप सरळ सरळ सांगून जातो. आध्यात्मिक ताप, आधी भौतिक ताप आणि आधी दैविक ताप. 3 प्रकारचे ताप. आध्यात्मिक ताप म्हणजे शारीरिक व्यथा.
आधी भौतिक ताप म्हणजे भौतिक पदार्थांपासून होणारा उपद्रव आणि आधी दैविक ताप म्हणजे देवतांपासून होणारा त्याने उपद्रव. देवतांपासून कसा काय उपद्रव होईल? पाणी देव नाही का? जलदेवता वरुण देव आहे ना. जर पाणी त्यांनी उफाळून आलं, फार मोठा पूर आला तर गावं वाहून जात नाहीत का? देव नाही का? तरी गावं वाहून. अग्निदेव नाही का? जर भडकला तर गावं जाळीत नाही का? मग देव नाही का? आहे ना. तो पण ताप देतो मला. वायुदेव नाही का? जर त्यांनी वायू भडकला तर गाव उडून येत नाही का? तो देव आहे पण ताप देतो. म्हणजे देवतांपासून पण ताप होऊ शकतो. म्हणून अशा पद्धतीने आदिदैविक ताप आहे महाराज. म्हणून त्यांनी महाराज आध्यात्मिक ताप, आदिदैविक ताप आणि आदि भौतिक ताप हे 3 प्रकारचे जे ताप आहेत, या 3 तापांपासून त्यांनी महाराज मुक्त करणारं भगवंताचं नामच आहे. कारण त्या नामचिंतनाच्या माध्यमातून स्वरूपाचं ज्ञान होऊन भवबंधन अशा पद्धतीने सुटून जातं. पापमुक्त असणारी स्थिती निर्माण होते आणि ती निर्माण झाल्यानंतर त्यांनी महाराज त्याच्यावर केवढे आघात झाले या प्रकृतीच्या माध्यमातून, तरी तो स्वतःला नैनांचिंतनते शस्त्राने नैनंद हती पावकाना चैनंक्लदयंता पूर्ण शोषयती मारुता असं त्यांनी म्हणत असल्या कारणानं कोणत्याच तापाचा त्याच्यावर परिणाम होत नाही. आणि त्याला का प्राप्त झालेला आहे, ही अवस्था त्याला का मिळाली, त्याचं एकमेव कारण आहे भगवंताचं नाम. पण भगवंताच्या नामानं तो निष्पाप झाला आणि निष्पाप झाला म्हणून त्याच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा ताप राहिला नाही. ही अवस्था त्यांनी नामाच्या महात्म्याची अभंगाच्या 3ऱ्या चरणात हे सगळे आजारांचेच लक्षण आहे. ताप येणं, रोग होणं हे सगळे आजार आहेत. आणि हे घालवण्याकरिता डॉक्टरची गरज पडते. बिगर डॉक्टरचं जात नसते महाराज. तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला डॉक्टर मिळाले दोन्ही अंगाने. डॉक्टर महाराज आहेत ना, जे त्यांनी महाराज दोन्ही प्रकारचे रोग घालवणारे आहेत. बाहेरचे लोकांचे घालवतात, जीवाला त्यांनी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लागलेला रोग त्यांनी महाराज तोही घालवायचं काम करतात. भाग्यवान आहात महाराज. तिथं महात्मा त्यांनी जन्माला येतो ना, ते गाव त्यांनी सामान्य नाही समजायचं, ते स्थान सामान्य समजू नये. विनाकारण महात्मे प्रगट होत नाहीत महाराज. पवित्र तो देश असं काय पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेत. म्हणून त्यांनी श्रेष्ठ आहे महाराज. ही भूमीच
महत्वाचे आहे. म्हणून असे डॉक्टर तुमच्याकडे आहेत जे अतिशय श्रेष्ठ आहेत महाराज. सगळ्या संप्रदायामध्ये त्यांचा तेवढा तज्ञ असणारा अधिकार आहे. म्हणून अशी निष्काम सेवा सगळ्यांच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी. भगवंताचं चिंतन त्यांनी मनात बनावं. रोग घालवण्याची क्षमता प्राप्त होते. म्हणून हा त्यांनी भवरोगच आहे आणि हा त्यांनी ताप आहे. हे सगळं घालवायचं जर असेल तर औषध दिलं पाहिजे. औषध आहे नाम. आणि कोण देते हे औषध? ते नाम देणारे संत रूपी डॉक्टर आहेत. आणि ते त्यांनी मला असं औषध देतात. औषध देऊन त्यांनी अशा पद्धतीने रोग घालवतात. आणि त्या नामरूपी औषधाने त्यांनी पाप राहत नाही, ताप राहत नाही. आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी जातात. गोष्ट खरी आहे. का जातात त्याचं कारण त्यांनी म्हणत कार्याचा नशे सगळं कार्य आहे. आणि याला कारण जर कोण असेल तर त्यांनी म्हणत ती माया आहे. या मायारूपी कारणामुळे त्यांनी मला जे सगळं कार्य केला. हे पण मोक्ष शब्दाची व्याख्या ऐकत असताना लोक एक व्याख्या काय माहिती? आध्यात्मिक दुःखाची निवृत्ती, परमानंद सुखाची प्राप्ती याच नाव आहे मोक्ष. ही ढोबळ मानवाने सांगितलेली व्याख्या. याच्यापेक्षा एक व्याख्या आहे म्हणा. काय व्याख्या आहे? कारण सवर्तमान जगताची निवृत्ती आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती याच नाव आहे मोक्ष. कारण सवर्तमान म्हणजे काय? काय कारण आहे? या संपूर्ण जगताला प्रतीतीला, या भव सागराला, भव नदीला, भवबंधनाला प्रतीतीला याला कारण काय हे पाहिलं पाहिजे. या संचित क्रियामान भोगाला कारण काय हे पाहिलं पाहिजे. या पाप तापाला कारण काय हे पाहिलं पाहिजे. या जन्म मरणाला कारण काय हे पाहिलं पाहिजे. या सगळ्याचं कारण जर काय असेल तर ती अविद्या, ती मायाच आहे. पण ती माया जर गेली तर बाकीचं सगळं त्यांनी आपोआप निघून जाईल. म्हणजे कारणाच्या नाशाने त्यांनी अशा पद्धतीने कार्याचा नाश होत नाही. ती त्याला कारण आहे. उपादान कारणाच्या नाशाने कार्याचा नाश होत असतो. पण ती मायाच कारणीभूत आहे. ती गेली रे गेली की सगळं आपोआप निघून जाईल. म्हणून भगवंताच्या नामाच्या प्रभावाने त्यांनी हे मूळ कारण असणारी जी माया, ती मायाच त्याच्या समोर त्यांनी दिसत नाही. आणि ती जर त्यांनी त्याला दिसत असेल बाधित अनुभूतीनं तरी सुद्धा त्यांनी मला ती माया ती अशी आहे जिला सतही म्हणतात नाही ना असतही म्हणतात नाही. सता सतावून विलक्षण अनिर्वचनीय आहे महाराज. सत्य म्हणावं तर सत्य म्हणजे काय? ज्याचं तिन्ही काळात बाध होत नाही त्याला सत्य म्हणतात. आणि असत म्हणजे काय? ज्याची तिन्ही काळात प्रतीती येत नाही त्याला असत म्हणतात. मग सत म्हणायला गेलं तर ब्रह्मज्ञान त्याच्यावर दिसत नाही. आणि असत जर म्हणावं तर तिचं कार्य प्रतीतीला येतं. हे सगळं जगत दिसतं. म्हणजे सत म्हणता येत नाही, असत म्हणता येत नाही. मग सतावून विलक्षण, असतावून विलक्षण, सतावून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असणारी ती माया. आणि ही माया त्या महात्म्याच्या दृष्टीने त्याला त्यांनी अशा पद्धतीनं मिथ्या रूपानं प्रतीतीला येते. जसं त्यांनी मृगजळाला पाहणारे 3 असतात की नाही. त्याच्यामध्ये हरणाला मृगजळ खरं वाटतं. 3 पाहणारे. हरण पाहतो, सामान्य माणूस पाहतो, ज्याच्यामुळे ते दिसतं तो सर्वांचा साक्षी असणारा सूर्य सुद्धा पाहतो. तो साक्षी देव आहे ना, महत्वाची गोष्ट आहे. पण तिघांना 3 रूपानं दिसतं. हरणाला मृगजळ खरं वाटतं. सामान्य माणसाला मृगजळ खोटं वाटतं. जर खोटं वाटत असतं तर त्यानं खरं वाटत असतं त्यानं साडी केळी लावल्या नसत्या का? म्हणून त्यांनी महाराज मृगजळ त्याला खोटं वाटतं माणसाला. आणि ज्याच्यामुळे दिसतं सर्वज्ञ असणार, सर्व साक्षी असणारा जो सूर्य, त्या सूर्याला ते दिसतच नाही. हे जसं आहे की नाही तसं आज्ञानी जीवाला जगत खरं वाटतं. साधक मुमुक्षु त्यांनी जिज्ञासूला शास्त्र श्रवणानं ते खोटं वाटतं. आणि महापुरुषांना अशी दिव्य स्थिती निर्माण झालेली असते की त्यांना जगत नावाची गोष्ट दिसतच नाही. म्हणून जगत त्यांनी पूर्णपणे त्यांच्या दृष्टीने नाहीसं होतं. त्यांना परमात्माच दिसतो. हा त्यातला भाव आहे. म्हणून त्या महापुरुषांना भगवंताच्या नामाने हे सामर्थ्य प्राप्त झालं कारणानं की त्या मायेच्या प्रभावात दिसत जरी असले तरी ती माया त्यांना बाधत नाही. त्यांची दासी होऊन त्यांच्या पायाला त्या अभंगाची शेवट.
दासी लागे पाया, माया दासीहून पायाला लागते. हे कोणाचं सामर्थ्य आहे? भगवंताचं नाम. हे आयसे विठोबाचे नाम, हे जे आहे ना पूर्वार्ध, हे सगळ्या ठिकाणी लावायचं. तुटे गवरोग आयसे विठोबाचे नाम, संचित क्रियामान भोग तुटे आयसे विठोबाचे नाम, वसो न शके पाप आयसे विठोबाचे नाम, जाय विविध ताप आयसे विठोबाचे नाम, माया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम. हे विठोबाचं नाम असं आहे. एवढ्या रोगांना अशा पद्धतीने घालवतं म्हणून श्रेष्ठ असणार हे नाम आहे. त्या नामाचं चिंतन सगळ्यांनी केलं पाहिजे. म्हणून अट्टहासानं त्यांनी महाराज नामाचा महिमा साधू संत जगाच्या समोर वर्णन करून सांगतात. आज पहिला दिवस आहे म्हणून नामावर चिंतन करावं. आरंभे आवडी आधार आले नाम, म्हणून नामावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. तासभरात त्यांनी आपल्याला जेवढं मोडकं तोडकं नामाविषयी बोलता येईल तेवढं बोलण्याचा निश्चितच प्रयत्न केला. वेळ आता फार जास्त होऊन गेली नाही. जवळजवळ 15 मिनिटं आपले निर्धारित वेळेपेक्षा जास्त झाले म्हणून आपण आता थांबणारच. मध्यंतरीच्या बोलण्यामध्ये जरा थोडं परखड बोलणं तुम्हाला ऐकायला मिळालं. संस्कृतीविषयी, धर्माविषयी. हे पण ते फक्त मी एकट्यानं बोलायचं नाही. जर तुम्ही आता मूग गिळून या सगळ्या लोकांचं ऐकत राहाल तर भवितव्य फार वाईट आहे. मी त्यावेळी तुम्हाला चेतावणी देतोय सगळ्या लोकांना. मी लक्षपूर्वक आहे पण फार वाईट आहे. मी एकट्यानं त्यांनी बोलण्याची गरज नाही, सगळ्यांनी बोलायची गरज. सगळ्या महाराज लोकांच्या चरणावर मस्तक ठेवून विनंती करतो. जेवढे जेवढे बोलणारे सगळ्या लोकांच्या समोर सांगणारे आहेत ना, या सगळ्या लोकांनी महाराज स्वतःचा धर्म सांगा. तो त्यांनी महाराज टिकवण्याचा प्रयत्न करा. तो जगाच्या समोर मांडा. आपण तरी आपली संस्कृती अशीच टिकून ठेवायची साधू संतांनी जोपासली. त्याच्यातला थोडा भाव बघा, त्यातलं विज्ञान आधी तपासा, मग त्यांनी या सगळ्या गोष्टी सांगा. म्हणून एकच पुढे आता सध्या दुसऱ्या दुसऱ्या दिवशी त्यांनी बातमी करायला लागली की आम्ही प्रयत्न करून त्यांनी आता गुढ्या बंद केल्या. 60% लोकांनी गुढ्या उभारल्या. पुढच्या वर्षी 80% उभारणार नाही आणि त्याच्या पुढच्या वर्षी गुढी नावाची परंपराच बंद करून टाकू. छाती ठोकपणे त्यांनी लोकांना सांगितलं आणि हे करणारे आपण आहोत महाराज. म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांच्या चरणावर मस्तक करून विनंती करतो की सांभाळा. त्यातला भाव आधी जाणून या येणारच जे वर्ष आहे आपल्याला ते त्यांनी महाराज फक्त सुखच घेऊन येईल का? काय वाटतं सगळ्यांना? त्याच्यामध्ये दुःख सुद्धा येऊ शकतं ना. अचानक जर दुःख आलं तर सहन करणं शक्य आहे का? पण आधी जर त्यांनी तुम्हाला सूचना मिळाली दुःखाची तर आपण माणूस सहन करू शकतो. एकदम जर सांगितलं तर माणसाला घोटाळा होण्याची दाट शक्यता असते. म्हणून सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींची अंतःकरणामध्ये आधीच तयारी करून ठेवणं आणि त्याचा स्वीकार करणं म्हणजे आनंदाचं जीवन जगता येतं. या गुढीमध्ये 2 विषम गोष्टी पाहायला मिळाल्या. पालथा तांब्या घालणं, अशुभ दिसणं, नवे वस्त्र लावणं हे शुभ दिसणं. शुभ अशुभ एकत्र आहे की नाही? त्याच्यात कडुलिंबाचा पाला हा कडू आहे, गाठी लावलेली आहे गोड. कडू आणि गोड एकत्र केलेला आहे की नाही? तसे भविष्यात येणारे पुढच्या वर्षभरात त्यांनी येणारे सगळेच त्यांनी आपल्या जीवनातले प्रसंग चांगले आणि वाईट दोन्ही केले. म्हणून या दोन्ही प्रकारच्या प्रसंगांना सामोरं जाण्याकरिता ते प्रतीक आहे. महाराज साधू संतांनी त्याला प्रतीक रूपाने स्वीकारले. पण असा त्यातला भाव आहे की त्यातलं विज्ञान जाणून घेतलं पाहिजे. याच्याकरिता तुमच्या समोर मी बोलण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्यांनी महाराज मीच बोलायचं असं नाही. तिथून पुढे फार सुंदर सुंदर अधिकारी असणारे वक्ते आपल्या समोर बोलायला येणार आहेत. ते तर आपल्या समोर निश्चितच त्यांनी बोलतील. आपणही त्यांनी सगळ्यांच्या समोर अशा पद्धतीने त्यांनी आपला धर्म सांगण्याचा प्रयत्न केला. चुकीचं काही तुमच्या समोर आम्ही सांगत नाही. वस्तुस्थिती आहे तीच त्यांनी सांगतो. म्हणून भगवंताचं नाम हे चिंतन, हा सप्ताह, हे सगळंचे सगळं चित्र आहे महाराज. आणि हे चित्र त्यांनी महाराज ज्याच्यावर रेखाटलं जातं ती जी भिंत आहे ना, ती भिंत आहे धर्माची. धर्म ही भिंत आहे आणि धर्मरूपी भिंतीवर त्यांनी महाराज हे चित्र आपण रेखाटतो. हा सप्ताह, हा सोहळा, हे पारायण, हे कीर्तन, हे उपक्रम, हे सगळे चित्र आहेत महाराज. कशावर रेखाटलेले चित्र आहेत? ते भिंतीवर, धर्माच्या भिंतीवर. म्हणून चित्र तोपर्यंत राहील जोपर्यंत भिंत चांगली आहे. म्हणून फक्त चित्र सांभाळू नका, भिंत सांभाळा.
जर भिंतच पडून गेली तर कोणाला चित्र दाखवायला, कुठे सप्ताह कराल? गावगाव बातम्या पसरतात, पेपरलाच बातमी होती, गावकऱ्यांनी ठराव पास केला, सप्ताहच बंद करून द्या. ते म्हणजे याच्यात लाखो रुपये खर्च होतात. वाचली की नाही, बऱ्याच लोकांनी वाचले असेल माझी. सप्ताहच बंद करून टाकलं. अरे अशी अवस्था आता यायला लागली, मग आता बोलायची गरज आहे की नाही म्हणून बोलतो. म्हणून 2-5 मिनिटं कीर्तनातले त्यांनी कीर्तन करायला घेतलेच पाहिजे महाराज या मुद्द्यावर. आणि या मुद्द्यावर बोलून सगळ्या लोकांना जागं केलं पाहिजे, जागं करण्याची गरज आहे. म्हणून त्यांनी महाराज जागं केलं पाहिजे. भगवंताच्या नामाचा महिमा आपण ऐकला, पण नाम त्यांनी महाराज ज्याच्यात सांगितलं जातं त्याचं नाव आहे धर्म. तो धर्मही सांभाळला पाहिजे. म्हणून साधू संत येतात, त्यांनी वाढावे या सुख भक्ती भाव धर्म आणि कुळाचार नाम विठोबाचे. हे करण्याकरिताच त्यांचं प्राकट्य आहे आणि ते वाढवण्याकरिताच अशा पद्धतीने येतात. म्हणून ज्यांनी या नामाचा महिमा आपल्या समोर मोठ्या प्रेमानं वर्णन करून सांगितला, मोठ्या प्रेमानं त्यांचं चिंतन करूया. थांबूया. ज्ञानेश्वर Thank you.